असताना मला दोन गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे बघा. बघा आता टाईल्स बद्दल मी ओपन टाईल्स बद्दल काही बोललेलो नाही, त्याचे नियम काय आहेत, सगळ्याच टॉपिकला हात घालणं तर शक्य नाही. ओके, मी तुम्हाला जर समजा एखाद्याने अभ्यास केलेला असेल तर त्याचं कदाचित ते मास्टर सांगत असताना कशावरती प्रश्न अपेक्षित आहेत, कशावरती पडलेला आहे त्याचं रिव्हिजन होत असावं. आणि ज्यांनी पहिल्यांदाच ऐकत आहेत एखादा टॉपिक तर ते ऐकत असताना आता त्यांना स्टँडर्ड टाईल्स काय आहे, ओपन टाईल्स काय आहे साधं ढोबळमानानं कळालेलं असावं आणि त्याच्यावरचा प्रश्न सोडवता येतो. म्हणजे दोन्ही विद्यार्थ्याला मला साधता येतं, दोन्ही विद्यार्थ्याला काय अपेक्षित आहे ते. ओके, बघा आता त्याच्यानंतर संभाव्यता नावाचा टॉपिक. संभाव्यतेबद्दल बोलत असताना जगामधलं कोणतंही संभाव्यतेचं उत्तर माहित असण्यासाठी काढण्यासाठी मला फक्त दोनच गोष्टीची माहिती आवश्यक असते. एक त्याच्यासाठी एक मला एक गोष्ट माहित असणं गरजेचं आहे, ते म्हणजे नमुना अवकाश. काय माहित असणं गरजेचं आहे? नमुना अवकाश. त्यालाच इंग्रजीमध्ये नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ एस म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? नंबर ऑफ एस म्हणतात. आणि मला दुसरी एक गोष्ट माहित असणं गरजेचं आहे, ती गोष्ट आहे इव्हेंट. इव्हेंट त्यालाच मराठीमध्ये घटना म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? घटना म्हणतात. ह्या जर दोन गोष्टी माहित झाल्या तर तुम्हाला जगामधल्या कोणत्याही प्रोबॅबिलिटीचं उदाहरण त्या दिलेल्या उदाहरणामध्ये असतात. बरं का, ह्या दोन गोष्टी, ह्या दोन गोष्टी कुठे असतात? दिलेल्या उदाहरणामध्ये असतात. जर समजा यदा कदाचित आता येणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून ह्याच्यावरती प्रॉब्लेम पडला किंवा जर समजा अनावधानानं सगळ्याला या येणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळो, परंतु एखादी विद्यार्थी तुमच्यापैकी कोणी जर हुकलाच समजा मेन्सला बसला नाही आणि पुन्हा सरळ सेवा एक्झाम होणार आहेत, त्याही एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. 4-4 आणि 5-5 प्रश्न येत असतात. ओके, बघा तुम्हाला तुमची एक कन्सेप्ट क्लिअर करतो नमुना अवकाश ह्या प्रोबॅबिलिटी टॉपिक बद्दलची. प्रोबॅबिलिटी टॉपिकचं एखादं म्हणजे संभाव्यतेचं एखादं उदाहरण सोडवत असताना मला दोन गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे. एक मला नमुना अवकाश माहित असणं गरजेचं आहे आणि दुसरा मला इव्हेंट माहित असणं गरजेचं आहे. बघा इव्हेंट आणि नमुना अवकाश काय असतो आता तुम्हाला सांगतो. जर समजा 1 रुपयाचा बंदा आहे, 1 रुपयाचा कॉइन आहे, मी जर कॉइन टॉस केला, टॉस केल्यानंतर काय पडू शकतं रे? एक तर हेड किंवा टेल. या दोन्हीच्या व्यतिरिक्त कोणतं पडू शकतं का? म्हणजे एक जर कॉइन टॉस केला, एक जर कॉइन टॉस केला, एक तर हेड पडू शकतं किंवा टेल पडू शकतं. या दोघांपैकी कोणती तरी एकच पडू शकतं. एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल. मग मला सांगा हेड पडेल किंवा टेल पडेल हे सांगणं म्हणजे हेच नमुना अवकाश आहे. यालाच काय म्हणतो आपण? सॅम्पल स्पेस म्हणतो. आणि नंबर ऑफ एस हे किती जण आहेत रे? 1 आणि 2. म्हणजे एक जर मी कॉइन फेकला तर मला नमुना अवकाश किती भेटतात? 2 भेटतात. जर समजा मी 2 कॉइन टॉस केले, 2 कॉइन, जर समजा मी 2 कॉइन टॉस केले तर मला काय काय भेटू शकतं रे? हेड हेड, हेड टेल, टेल हेड किंवा टेल टेल अशा प्रकारे काहीतरी भेटू शकतं. मग आता नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहेत? 4 आहेत. ओके, म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे काय? एखादी घटना त्याचे किती मला आउटपुट भेटतात, आउटपुट किती नमुना अवकाश, किती सॅम्पल्स भेटतात, आउटपुट भेटतात, ते प्रोडक्ट सांगणं म्हणजे काय? नमुना अवकाश आहे. ओके, नमुना अवकाश एकंदरीत सगळेच किती आहेत त्याच्यामध्ये, सगळेच किती आहेत हे सांगणं थोडक्यामध्ये, तर ते म्हणजे काय असतं? नमुना अवकाश असतं. आणि घटना काय असते बघा, घटना एका वाक्यामध्ये सांगू, दिलेल्या प्रश्नामध्ये मला घटना ज्याची संभाव्यता काढायची असते. म्हणजे बघा मी जर म्हटलं तुम्हाला एक कॉइन टॉस केला असता, एक कॉइन टॉस केला असता, मी थांबलो तिथपर्यंत माझा नमुना अवकाश असतो रे, तिथपर्यंत माझा नमुना अवकाश असतो. तुमच्या प्रश्नामध्ये संभाव्यतेच्या असता जिथपर्यंत कॉमा मला भेटत नाही त्या कॉम्यापर्यंत म्हणजे स्वल्पविरामापर्यंत माझा काय असतो रे? माझा नमुना अवकाश असतो आणि मला उत्तर काढण्यासाठी ती आवश्यक असतं. मग त्याच्यानंतर इव्हेंट कुठं असतो? तर ज्याची संभाव्यता काढायची आहे, ज्या गोष्टीची मला संभाव्यता काढायची आहे. म्हणजे समजा साधा प्रश्न आहे, एक कॉइन फेकला असता, ती हेड मिळण्याची संभाव्यता काढा. हेड मिळण्याची संभाव्यता म्हणजे हेड जे काही हेड आहे ते मिळण्याची संभाव्यता काढा म्हणणं म्हणजे काय रे? ते म्हणजे काय असतं? ते इव्हेंट असतं. ते काय असतं? तर इव्हेंट असतं. ज्याची संभाव्यता काढायची आहे तो इव्हेंट असतो. मग ह्या मला नमुना अवकाश माहित झाला. काय आहे? एक कॉइन फेकला असता, एक तर एच आणि टी म्हणजेच काय? नमुना अवकाश. नंबर ऑफ एस किती आहे? 2 आहे. आणि आता मला काय करायचं आहे? हेड असण्याची संभाव्यता काढायचं आहे. म्हणजे नंबर ऑफ ए काढायचे आहे. समजा नंबर ऑफ ए. आता ही सर नंबर ऑफ ई, इव्हेंटला आपण काय म्हणूया? ई म्हणूया. मग आता हेड काढायचं, हेड किती वेळेस पडतं हे काढायचं आहे. मग हेड मला सांगा ह्याच्यामध्ये किती वेळेस पडले रे? हेड एकदाच पडलेला आहे. म्हणजे मी इथं महिरपी कंसामध्ये लिहित असताना हेड एक वेळेस लिहिल. म्हणजेच नंबर ऑफ ई जर काढायचं असेल तर नंबर ऑफ ई बरोबर किती आले? 1 आलं, 1. आणि शेवटी काय विचारलं जातं की यांची संभाव्यता काढा असं म्हटलेलं आहे. आणि शेवटचा फॉर्म्युला आहे बघा,
प्रोबॅबिलिटी ऑफ ई बरोबर, म्हणजे ई या घटनेची प्रोबॅबिलिटी बरोबर नंबर ऑफ ई. नंबर ऑफ ई जो या आलेला आहे, नंबर ऑफ ई हे कुठे लिहिणार मी? अंशामध्ये. म्हणजे नंबर ऑफ ई भागिले काय रे? नंबर ऑफ एस. आणि नंबर ऑफ ई किती आहे? 1. नंबर ऑफ एस किती आहे रे? नंबर ऑफ एस 2. मग माझी प्रोबॅबिलिटी किती आली? 1/2 आली. हे माझ्या प्रोबॅबिलिटीचं उत्तर आहे. म्हणजे कसाही प्रॉब्लेम घ्या, कसाही प्रॉब्लेम, तर तो प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर मला एक नमुना अवकाश नंबर ऑफ एस माहित पाहिजे आणि घटना नंबर ऑफ ई माहित पाहिजे. हे दोन्ही माहित झाले की नंबर ऑफ एस म्हणजे काय मला प्रोबॅबिलिटी मिळते. एक वाक्य बोलू का याच्याविषयी? सगळं तुम्हाला कळतं. जर समजा फक्त मला पर्याय उत्तर द्यायचं असेल तर पर्याय तुम्हाला काही इलिमिनेट करता येतील रे. एक महत्वाचं वाक्य बोलतो, जगामध्ये विचारलं जाणारं कोणत्याही प्रोबॅबिलिटीचं उत्तर, संभाव्यतेचं उत्तर हे 0 पासून 1 पर्यंतच येत असतं. ओके, ज्याचं उत्तर 1 पेक्षा मोठं आलं प्रोबॅबिलिटीचं त्याला 0 मार्क भेटतील आणि ज्याचं मायनस मध्ये आलं 0 पेक्षा त्यालाही 0 मार्क भेटतील. याचा अर्थ जगामधल्या कोणत्याही प्रोबॅबिलिटीचं उत्तर, कोणताही प्रश्न असू द्या जगामधला, प्रोबॅबिलिटीचा कोणताही संभाव्यता काढा म्हटलं की त्याचं उत्तर कुठून कुठपर्यंत असणार आहे? 0 पासून 1 पर्यंत. हा मूलमंत्र आहे. मग आता बघा, आता इथला प्रश्न बघूया जे की आयोगाने विचारलेला होता. पिशवीत 5 पांढरे, 4 लाल, 6 निळे चेंडू आहेत. या पिशवीतून अनाम धक्क्याने 3 चेंडू काढले तर हे सर्व चेंडू निळे असण्याची संभाव्यता काढा. हे सर्व चेंडू निळे असण्याची संभाव्यता काढायचं आहे. मग आता बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्हाला एक गोष्ट मास्टरनी सांगितलेली आहे की बाबा जगामधल्या कोणत्याही प्रश्नाचं संभाव्यतेचं जर मला उत्तर काढायचं असेल तर त्याच्यासाठी 2 गोष्टी माहित असणं मला गरजेचं आहे. पहिली गोष्ट कोणती रे? नमुना अवकाश. मग आता बघा, ह्याच्यामध्ये नमुना अवकाश काढायचे मला, नमुना अवकाश. आणि आता बघा, जर समजा ह्याच्यामध्ये नंबर ऑफ एस काढायचं असेल मला, नंबर ऑफ एस, तर कसं काढावं लागेल? तर ह्याच्यामध्ये सगळे चेंडू किती आहेत बघा रे? चेंडू 5 पांढरे, 4 लाल आणि 6 निळे. एकूण चेंडू किती आहेत? 15 चेंडू आहेत. एकूण चेंडू किती आहेत? 15 आहेत. बघा, ह्याच्यामध्ये असणारे एकूण 15 चेंडू. तर तुम्हाला ते ज्या वेळेस तुम्ही नमुना अवकाश काढता, ते नमुना अवकाश काढत असताना एक तुम्हाला संकल्पना माहित असणं गरजेचं आहे. ती संकल्पना आहे बघा NCR ची. बघा NCR एक तुमच्या गणितामध्ये न शिकवला जाणारा तुम्हाला, पण तो तुम्हाला अपेक्षित आहे येणार, तो एक टॉपिक आहे. तो टॉपिकचं नाव आहे परम्युटेशन कॉम्बिनेशन. काय? परम्युटेशन कॉम्बिनेशन नावाचा टॉपिक आहे. आयोगाने कंबाईन मध्ये एक प्रश्न विचारलेला आहे. आयोगाला 2-3 राज्यसेवेला 2 प्रश्न काहीतरी आलेले आहेत. मग हे परम्युटेशन कॉम्बिनेशन आणि त्याच्यामधलं जे हे कॉम्बिनेशन आहे तोच म्हणजे प्रोबॅबिलिटी मध्ये येत असतो. तोच म्हणजे काय येत असतो? प्रोबॅबिलिटी मध्ये सुद्धा येत असतो. म्हणजे नेमकं बघा रे, हा NCR हा जो काही फॉर्म्युला आहे तो मला सोडवायचा आहे आणि त्यानं मला ह्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. तर कसं काढलं जातं? आता बघा, मला नमुना अवकाश काढत असताना याचा वापर करावा लागतो. नमुना अवकाश काढत असताना कोणाचा वापर करावा लागतो? NCR चा वापर करावा लागतो. मग ह्या NCR चा वापर करून हा प्रश्न कसा सोडवायचा? तुम्हाला फक्त एकच गोष्ट माहित झाली. काय? मास्टरने एकच सांगितलेलं आहे की जगामधलं कोणत्याही प्रोबॅबिलिटीचं गणित आलं की त्याला 2 गोष्टी माहित पाहिजे, एक नमुना अवकाश आणि दुसरं इव्हेंट. मग ती 2 गोष्टी म्हणजे कोणत्या? त्याच्यामधली एक नमुना अवकाश कशी काढायची असते अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये? तर हे NCR च्या स्वरूपामध्ये काढायचे असते. मग आता बघा, ह्या NCR च्या स्वरूपामध्ये मांडत असताना आता कसे काढणार मी? बघा, हे जे N आहे, नंबर ऑफ कॉम्पोनंट, हे N काय? N च्या ठिकाणी काय ठेवायचं? तर टोटल चेंडू किती आहेत? आता मोजले तुम्ही, किती? 15 चेंडू आहेत. आणि त्याच्यामधले यादृच्छिक पद्धतीने किती चेंडू काढलेले आहेत? किती काढले? 3 चेंडू काढलेले आहेत. बघा, यादृच्छिक पद्धतीने त्याला इंग्रजीमध्ये रॅन्डमली म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? रॅन्डमली. म्हणजे तुम्हाला रॅन्डमली या शब्दाचा अर्थ, जर समजा एखादा टोपली आहे आणि त्या टोपलीमध्ये 4 सफरचंद ठेवलेले आहेत आणि 4 जर समजा सीताफळ ठेवलेली आहेत आणि आपण डोळे झाकले आणि त्या टोपलीमध्ये हात ठेवला, 2 हात घातले आणि त्याच्यातले 4 फळं काढली, तर काय काय हातामध्ये काय काय येते? एकतर सीताफळ येतील किंवा सफरचंद येतील. तेच येईल ना त्या दोघांपैकी. मग ते तशा प्रकारे काढणं म्हणजेच यादृच्छिक पद्धतीनं काढणं होय. ओके, मग आता बघा, इथं 15 आहे. टोटल किती आहेत? 15. त्याच्यातले किती काढलेत रे? 3. आता बघा, फक्त हे सोडवणं येणं गरजेचं आहे.
जर तुम्हाला याचा फॉर्म्युला सांगितलं तर तुम्हाला अवघड वाटेल, पण मी फॉर्म्युल्यानं सोडवणार नाही. मग तुम्हाला ऐकायचंच असेल सर एनसीआर रूपामधला किंवा एनसीआर हे मला कॉम्बिनेशन सोडवायचं आहे. ओके, तर हे सोडवत असताना ह्याचा फॉर्म्युला बघायला गेला तर n फॅक्टोरियल डिवाइडेड बाय n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल असं काहीतरी एवढं अवघड आहे. मग हे वाचल्यानंतरच आपल्याला वाटतं आणि सोडून द्यावं, परंतु ह्याला सोप्या भाषेमध्ये सांगतो, सोपं करतो. तर हा सोडवत असताना मला 15C3 सोडवायचा आहे, मला 15C3 सोडवायचा आहे. तर हे काय म्हणतं बघा, हे 15 पासून किती घरं खाली आहे रे? 3 घरं. बघा हे काय म्हणतं, अरे 15 हे 3 म्हणतोय बघा, 3 काय म्हणतो 15ला की बाबा तू 15 पासून 3 घरं पाठीमागे, 3 घरं पाठीमागे. मग 15च्या पाठीमागे 3 घरं आहे, 15 14 आणि 13. आणि हे 3 काय सांगतं, खालच्या खाली स्वतःलाच म्हणतं की 1 पासून 3 पासून कुठपर्यंत आहे, 1 पर्यंत आहे. हे सोडवण्याच्या टेक्निकला सांगतो रे लॉजिक. काय करायचं, जी काही संख्या आहे खाली ही खाली संख्या म्हणते की वरल्याला तेवढं घरं पाठीमागे सरक. मग हे 15 मधून 15च्या पाठीमागे 3 घरं सरकले तर 15 14 आणि 13 आलं. आणि इथं बघा हे काय सांगतं, 3 पासून कुठे ये, 1 पर्यंत ये, म्हणून 3 2 आणि 1 केलं. आता बघा ह्याला सोडवल्यानंतर येणारं उत्तर जे असतं ते माझा नमुना अवकाश असतो रे. म्हणजे मला आता अर्ध उत्तर भेटतं नमुना अवकाश. मग आता सोडवा उत्तर. 2 1 2 2 3 3 1 3 5 15 काय राहिलं बघा, 5 गुणिले 7 गुणिले 13 एवढं राहिलेलं आहे. हा माझा काय आहे रे, नमुना अवकाश आहे. ह्याचा गुणाकार करायचा राहू द्या, थांबा जरा, गुणाकार करू नका, कारण आपल्याला पुन्हा कटवायचं आहे शेवटी, कारण प्रोबॅबिलिटी काढायची असते म्हणून ठेवतो मी तसंच. मग आता दुसरं कोणतं काढायचं रे आपल्याला, नंबर ऑफ ई. थोडस मी वरती काढतो आता, नंबर ऑफ ई काढतोय आता, नंबर ऑफ ई. नंबर ऑफ ई काढायचं असेल आता मग बघा, आता प्रश्नामध्ये पिशवीत 5 पांढरे 4 लाल आणि 6 निळे चेंडू आहेत. या पिशवीतून अनाम धत्त्याने 3 चेंडू काढले, इथपर्यंत आलो. आता हे सर्व चेंडू कसे आहेत रे, निळे असण्याची संभाव्यता काढायचं आहे. मग निळे असण्याची संभाव्यता काढा, म्हणून मास्टरने एक सांगितलं की बाबा ज्याची संभाव्यता काढायची असते ते काय असतो रे, काय असतो, इव्हेंट असतो. ज्याची संभाव्यता काढायची आहे तो इव्हेंट आहे. मग इव्हेंट लिहित असताना मग इव्हेंट बघा कसं लिहायचं, आता सगळे एनसीआरच्या रूपामध्येच इव्हेंट सुद्धा काढायचं आहे मला. आता बघा हे सर्व चेंडू निळे असण्याची, निळे एकूण किती आहेत रे, निळे एकूण 6, त्याच्यातून किती काढले तर 3 काढलेले आहेत. यादृच्छिक पद्धतीने इथं सुद्धा 3 आहे, इथं सुद्धा 3च येतं, कारण 3च यादृच्छिकपणे काढलेले होते. मग आता बघा हे सोडवा, सगळ्याला माहित झालं का परमुटेशन कॉम्बिनेशन काय, आता त्याचा जे भाग इथं प्रोबॅबिलिटी मध्ये येतो, 6 पासून किती घरं पाठीमागे सरक म्हणता येईल, 3 घरं. मग बघा 6 गुणिले 5 गुणिले 4 भागिले हे 3 काय सांगतं, 3 पासून 1 पर्यंत ये, 3 गुणिले 2 गुणिले 1. मग बघा 3 1 3 3 दोन्ही 6, हे 2 2 कटून गेलं तर उत्तर काय आलं, 5 गुणिले 4 म्हणजे 5 गुणिले 4 असंच राहू द्या वाटल्यास. मग आता बघा हे काय आलं आपलं, एन ऑफ ई आलं. एन ऑफ ई म्हणजे हा घटना आली, घटना इव्हेंट. बघा ई आहे इथे, ई ही घटना आली. मग घटना ही माहित झाली आणि मला नंबर ऑफ एस ही माहित झाला, नमुना अवकाशही माहित झाला. तर मला आता प्रोबॅबिलिटी काढता येते. आणि प्रोबॅबिलिटी बरोबर, या प्रोबॅबिलिटी बरोबर नंबर ऑफ ई किती आहे रे, 5 गुणिले 4 आणि छेदामध्ये नंबर ऑफ एस किती आहे, 5 गुणिले 7 गुणिले 13. बघा हे 5 आणि हे 5 कॅन्सल झालं तर शेवटी काय राहिलेले, लास्ट वरती अंशामध्ये 4 आणि छेदामध्ये 3 7 91. अशा प्रकारे 4/91 उत्तर येत असतं. ओके, बघा मग आता प्रोबॅबिलिटी मध्ये काय काय माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून ती सांगतो. बघा कोणत्याही प्रश्नाचं जगामधल्या प्रोबॅबिलिटीचं उत्तर बाळा 0 पासून 1 पर्यंत येत असतं, हे माहित असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, या प्रश्नामध्ये सोडवत असताना मला फक्त 2 गोष्टीची आधी किंमत माहित असणं गरजेचं आहे. एक, मला नमुना अवकाश माहित पाहिजे, नंबर ऑफ एस माहित पाहिजे, आणि दुसरं घटना माहित पाहिजे. या दोन्ही गोष्टी माहित झाल्या तर मला प्रश्नाचं उत्तर 100% काढता येतं, म्हणजे येतं. मग शेवटी प्रोबॅबिलिटीचं उत्तर माझं आता इथं बघा 4 छेद किती आलं उत्तर, 91 म्हणजे 0 समथिंग उत्तर येतं. ओके, तर तेव्हा 4/91 हे माझ्या ह्या संभाव्यतेचं उत्तर आहे. मग आणखी काय आहे संभाव्यतेमध्ये, तर तुम्हाला हा 2 घटना माहित झाल्या की नमुना अवकाश आणि इव्हेंट माहित झाला, आणि उत्तरही माहित झालं की माझं 0 पासून 1 पर्यंत असतं. कधी कधी सगळं गणित पण वाचायचं नाही, पर्याय बघायचे, आणि पर्यायामध्ये जर समजा उत्तर 0 पेक्षा मोठी असतं, कमी असतील किंवा 1 पेक्षा जर मोठा असेल तर पर्यायातून सुद्धा उत्तर येतात. कमी वेळ राहिलेला आहे आणि संभाव्यतेचं एखादं गणित आलं तर त्याचे उत्तर बघायचे डायरेक्ट, आणि त्याच्यावरून तुम्ही एलिमिनेशन मेथडनं सोडू शकता. ओके, तुमचे उत्तर कटू शकतात. तर असं एकंदरीत अशा प्रकारचं हे संभाव्यतेवरचं गणित असेल. पुन्हा तुम्हाला ह्याच्यावरतीच कोणकोणते एक समिती बनवायची आहे, समजा समितीची प्रॉब्लेम
प्रॉब्लेम पडतात. तर समिती बनवायची असेल, ओव्हरऑल तुम्ही साध्या लिपिकाच्या एक्झाम पासून जसं मी तुम्ही युपीएससी पर्यंत उदाहरण परीक्षा देत असाल, कोणतीही परीक्षा द्या, त्या परीक्षेमध्ये सेम पॅटर्न आहे. एखादा टॉपिक पडला, तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्याकडे जे पोलीस भरतीचे मुलं आहेत सध्या बघा, सुरुवातीला आपल्याकडे फक्त पोलीस भरतीची 10 मुलं होती, आता आपल्याकडे 150 मुलं पोलीस भरतीच्या साठी आहेत. आपल्या 2 बॅचा पूर्ण फुल झालेल्या आहेत, हे सांगायची गोष्ट झाली तर. ओके, हे सगळं करत असताना पोलीस भरतीमध्ये असणारं गणित युपीएससी 2019 मध्ये पडलेला आहे. विचार, माझ्या हातामध्ये युपीएससी 2019 चा पेपर घेतला आणि अहमदनगर पोलीस भरतीचा जर पेपर घेतला तर दोघांमध्ये काहीच फरक नाही. मग असं नसतं की एखाद्या परीक्षेला काही वेगळे सेमच गणित पडतात. मग कोणताही टॉपिक असेल तर त्या टॉपिक मधले टप्पे असतात, ते टप्पे, ते जर टॉपिक लक्षात आला तर त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे माझं लगेच लक्षात आलं पाहिजे. मग प्रोबॅबिलिटी मध्ये मला हा एक प्रॉब्लेम महत्वाचा आहे, जास्त चेंडू ह्याच्यावरती विचारलेला, पुन्हा समित्यावरती विचारलेला आहे. समिती तयार करायची आहे मला, 5 स्त्रिया आणि 2 पुरुष आहेत, त्याच्यामधून 2 पुरुष आणि 1 महिला असलेली समिती तयार करा. तर मला परमुटेशन कॉम्बिनेशन किंवा या प्रोबॅबिलिटी पद्धतीने मला सोडवता येणं गरजेचं आहे. नंतर पत्त्याची प्रॉब्लेम विचारतात, सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून पत्त्याची प्रॉब्लेम. ओके, किंवा कंबाईन मध्ये सुद्धा तुम्हाला विचारू शकतील, कारण पाठीमागे अशा प्रकारचा प्रश्न येऊन गेलेला आहे. म्हणजे तुम्हाला एक माहित झालं, संभाव्यतेबद्दल सांगत असताना काय उत्तर 0 ते 1 असतं आणि उत्तर काढण्यासाठी मला नमुना अवकाश आणि इव्हेंट माहित असणं गरजेचं आहे. ओके, तुम्ही 7वा प्रश्न तुम्ही करू शकता वाटल्यास गेल्यानंतर. आणि एक 8वा प्रश्न आहे बघा, 8वा परमुटेशन कॉम्बिनेशन मध्ये आपण टाकलेला आहे. तो प्रश्न काय म्हणतो, 3, 4, 5, 6, 7 यापैकी एका वेळी फक्त कोणतेही 4 अंक एकदाच वापर करून किती 4 अंकी संख्या तयार करता येतील. बघा, हा जो टॉपिक आहे तो टॉपिक परमुटेशन आहे. तुम्हाला एक गोष्ट माहित नसेल तर आयोगाने तुम्हाला जर पहिलं पान बघितलं तर एकाच वर्षी परमुटेशन कॉम्बिनेशन वरती 2 प्रश्न विचारले होते राज्यसभेला आणि कंबाईनला. तर ह्याच्या हा प्रश्न विचारत असताना बघा की परमुटेशन कॉम्बिनेशन या घटकावरती एकाच पेपर मध्ये 2 प्रश्न आलेले आहेत सेम, आणि ते पण अशा प्रकारचे आलेले आहेत. काय, 3, 4, 5, 6, 7 यापैकी एका वेळी कोणतेही 4 अंक एकदाच वापर करून जेवढे काही अंक तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यापासून मला किती अंकी संख्या करायची आहे, 4 अंकी संख्या तयार करायची आहे. फक्त कोणतेही अंक किती पाहिजे मला, तुम्हाला किती दिलेले आहेत, 5 अंक दिलेले आहेत आणि त्या 5 अंकापासून मला 4 अंकी संख्या तयार करायची आहे. बघा, तुम्हाला प्रोबॅबिलिटी मध्ये आजच्या मला पूर्ण डिटेल मध्ये सांगता येणार नाही, पण तुम्हाला एवढं माहित असणं गरजेचं आहे की एखाद्या उदाहरणामध्ये मला नमुना अवकाश आणि घटना माहित असल्याशिवाय ते कोणतंही उदाहरण असू द्या, कसंही शाब्दिक उदाहरण असू द्या, त्या प्रश्नाचं मला उत्तर देता येत नाही. ओके, त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे कोणत्याही सरळ सेवेपासून युपीएससी परीक्षेच्या एक्झाम पर्यंत हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तो प्रश्न म्हणजे कोणता आहे बघा, 3, 4, 5, 6, 7 हे तुम्हाला अंक दिलेले आहेत. तर ह्या अंकांचा एकदाच वापर करून किती 4 अंकी संख्या तयार करता येतील हे मला काढायचं आहे. आणि एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये आयोगाने 2 प्रश्न विचारावेत हे मोठी चिंतनीय बाब आहे. कारण एवढा साधा प्रश्न आहे. आता बघा, कशा प्रकारचा प्रश्न आहे साधा, असं का म्हणते सर, तर ते मला जाणून घेणं गरजेचं आहे की सोडवण्याची पद्धत काय आहे. मग बघा, ह्याच्यापासून मला किती अंकी संख्या बनवायची आहे, या 5 अंकापासून 4 अंकी संख्या बनवायचं आहे. बघा, इथून पुढे तुमच्या सरळ सेवेला हे प्रश्न असेल तर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे किती तुम्हाला संख्या किती दिलेली आहे ते पहिल्यांदा उघड्या डोळ्यांनी बघायचे आहे. किती संख्या दिल्या तुम्हाला, 6. कधी तुम्हाला 5 देतील, कधी 4 देतील, कधी 7 देतील, कधी 3 देतील. ओके, मग ह्या 5 संख्या दिलेल्या आहेत, या 5 संख्यामधून किती संख्या बनवायची आहे, किती संख्या बनवायची आहे, 4 अंकी. बघा, 1, 2, 3 आणि 4 अंकी संख्या बनवायचा आहे म्हणून मी 4 स्थळ निश्चित केलेले. बघा, 4 स्थळ निश्चित केलेली आहेत. ओके, बघा, मग याच्यानंतर ह्या तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 हे अंक मोजले तर 5 आहेत. ओके, आता मला 4 अंकी संख्या बनवायची आहे, तर किती संख्या तयार होतात हे मला सांगायचं आहे. मग मला सांगा, ज्या वेळेस मी 4 अंक मी गृहीत धरतो, ते 4 अंक मी गृहीत धरले तर त्याच्या पहिल्या जागी मला इथं काहीतरी अंक भरायचा आहे. तर इथं अंक भरत असताना माझ्याकडे ऑप्शन किती आहेत, ऑप्शन 5 आहे. म्हणजे बघा, 1, 2, 3, 4 आणि 5 या 5 पैकी कोणताही अंक भरू शकतो मी. एकतर 3 भरू शकतो, 4 किंवा 5 किंवा 6 किंवा 7 या 5 पैकी कोणताही अंक या ठिकाणी मी भरू शकतो. मग मला सांगा, माझ्याकडे पसंत्या किती, तिथं 5 आहे म्हणून मी इथं 5 देतो रे. बघा, ह्या 5 पैकी समजा एक पसंती संपली, आता किती राहिल्यात, आता 4 राहिल्यात म्हणून दुसऱ्या स्थानासाठी किती लिहिणार, 4. ओके, मग आता बघा, आता ह्या 4 पैकी समजा एखादा 5 हा अंक
ठेवला, कोणताही ठेवू शकता तुम्ही, कोणताही कटवू शकता, मग किती राहिलेले पुन्हा 3. आणि पुन्हा समजा हा ठेवला तर बाकी पुन्हा किती राहिले शेवटच्या स्थानासाठी 2 राहिले. ह्या सगळ्यांचा गुणाकार करा, येणारं उत्तर ते तुमचं फायनल आन्सर असेल. 5 चोक 20 त्रिक 60 दुनी 120. माझ्या 120 संख्या तयार होतात रे. आता बघा तुम्हाला प्रश्न पडला की मला ह्या 5 अंकीपासून 4 अंकी संख्या तयार करायच्या आहेत, तर माझ्या 120 होतात. जर समजा तुम्हाला म्हणलं 3 अंकी संख्या तयार करायची 3 अंकी, तर तुम्ही किती स्थान निश्चित करणार आहे? 1 2 आणि 3. समजा तुम्हाला 5 म्हणलं तर किती स्थान निश्चित करणार तुम्ही? 5 स्थान निश्चित करणार. तर त्या जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला अंक संख्या तयार करता येतात. हा तुम्हाला परमुटेशन नावाचा जो घटक आहे त्याच्यावरती प्रश्न येत असतात आणि अशा प्रकारचा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. बरं समजा जर याच्यामध्ये जर समजा 0 दिला, आता बघा ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, फक्त एकदाच वापरून आणि फक्त पुन्हा पुन्हा वापरून हा एक शब्द निर्माण झालेला आहे. ह्या प्रश्नामध्ये जर वाचलात तर हे अंक एकदाच वापरून पाहिजे होतं तिथं 4च्या ऐवजी अंक एकदाच वापरून. मग अंक एकदाच वापरून म्हणजे काय रे, की डबल कोणता रिपीट होत आहे? जे काही रिपीट अंक होणार आहे याच्यामध्ये त्या अंकाचा मी विचार केलेला आहे का? नाही. मग अंक रिपीट होणं म्हणजे काय? जर समजा मला 4 अंकी संख्या, बघा ह्याच प्रश्नामध्ये जर असं म्हणलं असतं, ह्याच प्रश्नामध्ये 3,4,5,6,7 या अंकापासून या अंकांचा पुन्हा पुन्हा वापर करून किती 4 अंकी संख्या तयार करता येतील असं जर आयोगाने विचारलं असतं, पुन्हा पुन्हा वापर करून आणि एकदाच वापर करून, हे 2च प्रश्न पडतात आणि आयोगाने याच प्रश्नावरती भर दिलेला आहे. मग तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग आता जर समजा एकदाच वापर करून माझं 120 उत्तर आलं, मग सर पुन्हा पुन्हा वापर करून म्हणल्यानंतर काय करायचं? तर पुन्हा पुन्हा वापर करून जर म्हणलं तुम्हाला तर किती अंक दिले तर तुम्हाला 5. संख्या किती अंकी तयार करायची आहे? 4. आणि पुन्हा पुन्हा वापर करून म्हणलेलं आहे. मग पहिल्या जागेवरती बसत असताना इथं माझ्याकडे ऑप्शन किती आहेत रे? 5 आहेत. 5. मग आता पुन्हा पुन्हा वापर करून म्हणल्यानंतर दुसऱ्या जागे सुद्धा किती ऑप्शन असतील? 5च असतील. आणि तिसऱ्यामध्ये सुद्धा 5च आणि चौथ्यामध्ये सुद्धा किती असतील? 5च. कारण अंक पुन्हा पुन्हा वापरायला परवानगी आहे. याचा अर्थ किती संख्या तयार होतात? 5 25 आणि हे 5 25. 25 गुणिले 25 किती होत आहे? 625. याचं उत्तर किती येईल? मग 625 येईल. म्हणजे पुन्हा पुन्हा अंक वापरून असं जर म्हटलं तर 625 उत्तर येतं आणि अंक जर एकदाच वापर करून म्हटलं तर उत्तर किती येतं रे? 120 येतं. ही त्या प्रश्नामधली शब्दांची किमया आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. एक मात्र आता दुसरी एक गोष्ट, एक कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. जर समजा याच प्रश्नामध्ये समजा आता बघा याच प्रश्नामध्ये काय असतं, 3 4 5 6 दिले आणि 0 दिलेला आहे. बघा रे, 3 4 5 6 आणि 0 दिलेला आहे एवढंच. आणि या 5 अंकापासून मला किती अंकी संख्या बनवायची आहे? 4 अंकी संख्या बनवायची आहे. 4 अंकी. मग बघा मी 4 स्थान गृहीत धरले, 1 2 3 आणि 4. बघ ते तेव्हा प्रमाणे बघा. मग समजा मला 4 अंक मी गृहीत धरल्यानंतर 4 स्थान गृहीत धरल्यानंतर मग जी काही पहिलं स्थान भरायचं, मला पहिली जागा भरायची आहे. या पहिल्या जागी किती पैकी अंक ठेवू शकतो रे? या 5 पैकी 4 अंक. किती अंक ठेवू शकतो? 4. कारण या 0 मी ठेवू शकतो का पहिल्या स्थानी? कारण 0 जर एखाद्या संख्येच्या समोर आला, जगामधली कोणतीही संख्या येऊ द्या, तर त्याच्या समोर आला तर 0 काही फरक पडत नाही. म्हणजे याची किंमत बघा 8380 आहे. 0 आला काही फरक पडला नाही. याची किंमत सुद्धा किती आहे? 8380 आहे. याच्या पुढे 0 आहे काही नाही. ओके, म्हणजे या दोघांची जरी किंमत जरी 0 दिला तर किमतीमध्ये काही फरक पडतो का रे? नाही. याचा अर्थ 0 पहिल्यांदा आला काय किंवा नाही आला काय फरक पडत नाही. म्हणून मी 0 कधीच आपल्या सुरुवातीला येऊ शकत नाही. म्हणजे 0 सोडून माझ्याकडे ऑप्शन किती आहेत रे? 4 आहेत. म्हणून इथे किती येणार? 4 येणार. मग आता दुसऱ्या जागी 0 बसू शकतो का नाही? बसू शकतो. जर समजा इथला 3 गेला तर 1 2 3 आणि 4 किती ऑप्शन आहेत? आता 4च ऑप्शन आहे. मग इथल्या जागेसाठी समजा इथला 4 गेला तर आता किती ऑप्शन आहेत? 3 आणि पुन्हा 2. म्हणजे 4 चौक 16 16 त्रिक 48 48 दुनी 96. अशा प्रकारे जर मला समजा याच्यापासून विचारलं जर 0 आला तर किती संख्या तयार होतात? 96 संख्या तयार होतात. किती अंकी? 4 अंकी. कोणापासून? 3, 4, 5, 6, 0 पासून तयार होतात. ओके, तर तुम्हाला हे करता येणं गरजेचं आहे. साधं फक्त त्याची जागा गृहीत धरून करणं गरजेचं आहे. आणि एक मात्र लक्षात राहणं गरजेचं आहे, 0 कधीच सुरुवातीला येत
नाही. ओके, अशाही गणित आयोगाने विचारलेला आहे. हा एक भाग त्या ठिकाणी तुम्हाला नमूद होणं फार महत्वाचं आहे. ह्या परमुटेशन कॉम्बिनेशन मध्ये जर सरळ सेवा महापोर्टलची परीक्षा दिलेली असेल तर त्याच्यामध्ये प्रश्न पडला होता बघा, लेटर हा शब्द किती प्रकारे लिहिता येतो, एक्झाम हा शब्द किती प्रकारे लिहिता येतो, मग त्याच्यामध्ये स्वर एकत्र पाहिजे, व्यंजन एकत्र पाहिजे, अशा प्रकारचे प्रश्न बरेच आयोगाने विचारलेले नाहीत हे प्रश्न, पण सरळ सेवेला विचारलेले आहेत. आयोगाने फक्त अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे रे. ओके, ते तुम्हाला येणं गरजेचं आहे. आता समजलं असेल तुम्हाला सोडवण्याची पद्धत. त्यानंतर बघा नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे तुलना आहे. तुलना नावाचा जो टॉपिक आहे तर तो टॉपिक शिकवत असताना मी आता बघा एक साधं तुमचं लॉजिक सांगतो. त्या लॉजिक वरती एक तुम्हाला लगेचच्या लगेच कसं उत्तराकडे जाता येतं बघा. अतिशय अवघड टॉपिक वाटणारा लोकांना, परंतु अतिशय सोपा टॉपिक आहे बघा. फक्त 2 नियमावरती तो टॉपिक आहे, फक्त 2 नियमावरती. जर समजा ते दिसायला फार मोठा प्रश्न असतो परंतु सोडवायला फार सोपा असतो. तुलना नावाचा टॉपिक 2017च्या एक्झाम मध्ये बघा, 2017च्या जी कंबाईनची एक्झाम होती त्या एक्झाम मध्ये जो प्रश्न विचारला गेलेला आहे तो प्रश्न आपण घेतलेला आहे. तो प्रश्न म्हणजे 9वा प्रश्न आहे. आयोगाने काय केलेलं आहे बघा, तुलना या टॉपिक वरती 2017 मध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि एकदा राज्यसेवेला 2000 त्याच्यामध्ये मी दिलेला आहे बघा. राज्यसेवेला पण विचारला गेलेला आहे. आता कंबाईन मध्ये येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा घटक आहे बघा, कारण 2 वर्ष या प्रश्नामध्ये गॅप दिलेला आहे आयोगाने. तर हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. फार लोक अवघड पद्धतीने हा प्रश्न सोडवतात, पण अतिशय सोप्या पद्धतीनं लगेच तुम्हाला हा प्रश्न क्लिअर होऊन जाईल. प्रश्न वाचल्यानंतर बघा काय लक्षात येतं बघा रे, एवढा मोठा प्रश्न कधीच वाचत बसायचं नाही. प्रश्न वाचत बसायचं नाही. पझल्सचा सुद्धा 5-6 लाईनीचा प्रश्न असतो बघा. पझल्स नावाचा जो टॉपिक आहे त्या पझल्स नावाच्या टॉपिक वरती मला फक्त शेवटच्या प्रश्नावरती फार महत्वाचं असतं. शेवटचा प्रश्न म्हणजे काय, तुमचा जो प्रश्न असतो त्या प्रश्नामधलं जे शेवटचं वाक्य असतं, शेवटचं वाक्य त्या पझल्स मधलं, त्या पझल्स मधल्या त्या वाक्यामुळे माझे 1 तरी 2 तरी पर्याय कमी होतात, 100% कमी होतात. तुम्हाला त्या पझल्सचे प्रश्न सोडवत असताना जर तुम्ही लॉजिकली सोडून बघितलं तर तुम्हाला कळेल. मग हाही प्रश्न बघायला मोठा वाटतो आणि आयोगाने 2017च्या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये लिहिलेला आहे बघा, आणि 2018च्या वनसेवा पूर्व मध्ये हा पडलेला होता आणि 2019च्या वनसेवा मधून 2 प्रश्न ह्यांनी विचारलेले आहेत. म्हणजे कंटिन्यू ट्रेंड सुरू झालेला आहे आयोगाचा विचारण्याचा. तर तुम्हाला हे सुद्धा येणं गरजेचं आहे. मग बघा, हा प्रश्न सोडवत असताना तुमची डायरेक्ट थेट नजर कुठं जाणं गरजेचं आहे, तर थेट नजर तुमची विधानावरती जाणं गरजेचं आहे. मग विधान काय दिलेलं आहे तुम्हाला, विधाने बघा. फार मोठा दिसायला प्रश्न पण फार टेक्निकली आपल्याला तो सोडवता येतो बघा. विधाने काय दिले, विधान दिलेलं आहे बघा तुम्हाला 4 स्टार काय दिले, एम दिलेला आहे एम, आणि पुन्हा काय दिलंय एम @ काय दिलेला आहे, टी दिलेला आहे टी, आणि नंतर काय दिलेलं आहे $T दिलेला आहे बघा. अशा प्रकारचा प्रश्न, ह्या प्रश्नामधलं हे विधान आहे. विधान मी डायरेक्ट विधानाला हात घातलेला आहे. प्रश्न वाचला का, प्रश्न वाचला नाही, कारण मला फक्त आयोगाला फक्त 60 मिनिट आहेत आणि 100 प्रश्न सोडवायचे आहेत. तर मला हे प्रश्न वाचणं शक्य नाही, तर मी डायरेक्ट थेट कुठं बघणार आहे, विधानाकडे बघणार. मग विधानाकडे बघितल्यानंतर मला हे विधान मिळालं. तुमच्या हे लिहायची गरज नसते तुमच्या ह्याच्यामध्ये, तर तुम्ही काय करणार, ह्या विधानाला डिकोड करणार, सांकेतिकीकरण करणार याचं. मग कसं करायचं बघा, H*Mi, मग वरती बघा स्टारची किंमत बघा, वरी स्टार दिसतोय का कुठं, 2 नंबरला दिसतोय का, B*Q चा अर्थ काय दिलाय रे वरती, B हा Q पेक्षा मोठा नाही आणि Q पेक्षा लहानही नाही. दुसरं सेंटेन्स बघा, दुसरं त्यांनी जे विधान दिलेले आहेत त्याच्यामधलं दुसरं विधान, B हा Q पेक्षा मोठा नाही आणि Q पेक्षा लहानही नाही. तुम्हाला आधी चिन्ह माहित असणं गरजेचं आहे. चिन्हांची ओळख करून देतो. तुमचा 100% जर ह्या टॉपिक वरती प्रश्न पडला तर 100% तुम्हाला आलंच पाहिजे. जसं की मी संभाव्यतेमध्ये 4-5 टप्पे आहेत, डाईस मध्ये 4-5 टप्पे सांगितले, तसं ह्या टॉपिक मध्ये फक्त एकच टप्पा आहे, एक आणि एक आयदरची केस आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये शिकणं फार सोपं आहे. म्हणजे मी जर एक लॉजिक सांगितलं तुम्हाला ह्याच्यावरला कसलाही प्रश्न येऊ द्या, तुम्हाला 100% येणार आहे. म्हणजे याच्यामध्ये जास्त प्रकार नाही आहे. ओके, मग एकच प्रकार आहे तर तो एकच प्रकार मला समजणं गरजेचं आहे. तर बघूया आता आपण समजून घेऊया. H*M आहे, त्या स्टारची किंमत मला कुठं कळते, त्या विधानामध्ये कळते. तुम्हाला हे चिन्ह माहित असतील बघा. जर समजा हे असेल, अशा प्रकारचे चिन्ह असेल तर या चिन्हाला कसलं चिन्ह म्हणतो रे आपण, लेस दॅन म्हणतो. लेस दॅन कसं, हे लहान चिन्ह आहे, लहान चिन्ह.
आणि हे चिन्ह कसं आहे ग्रेटर दॅन. बघा रे हे बघा, हे जो दरवाजा आहे, दरवाजा हा दरवाजा आहे बघा, दरवाजा ह्या घरामध्ये जायचं आहे बघा. संकल्पना एक आता बघा, लक्षपूर्वक काय करे परीक्षेमध्ये पडला आताच बघा. मी याच्या अगोदर एक सेमिनार घेतला होता आपल्या कुठं महर्षी अकॅडमी मध्ये, आणि योगायोग पोस्टाच्या परीक्षा झाल्या. त्या पोस्टाच्या परीक्षेमध्ये 4-4, 5-5 उदाहरणं या कंपॅरिझन वरती आलेली होती. काही जर परीक्षा दिली असतील तर त्याचे साक्षीदार असतील, तुमच्या मनाला विचार पडला होता का म्हणून. ओके, पडलेले प्रश्न आहेत. ओके बघा, आता हे कसं सोडवायचं आहे. हे लेस दॅन आहे आणि हे ग्रेटर दॅन आहे. बघा हे ग्रेटर दॅन आहे बघा, इकडून दरवाजाचा ओपन आहे, इकडून दरवाजा काय आहे ओपन आहे. मी फक्त लॉजिकली सांगतो, तुम्हाला काहीच माहित नाही, पण एवढं माहित आहे की दरवाजा इकडून ओपन आहे आणि ह्याचा दरवाजा कोणकोण ओपन आहे रे, इकडून ओपन आहे बघा, दरवाजा ओपन आहे एवढंच म्हणतोय मी. आता बघा काही जणांना सर हे लेस दॅन आहे, हे लेस दॅन आहे, आणि हे जर हे दरवाजा जर डाव्या साईडला असला समजा, हा डाव्या साईडला इथं दरवाजा आहे, तर हे कसं असतं ग्रेटर दॅन असतं, आणि हा दरवाजा जर उजव्या साईडला असता तर हे कसं असतं लेस दॅन असतं. मग बघा हे एक झालं, दुसरं एक झालं, आणि तुम्हाला तिसरं एक चिन्ह माहित असणं गरजेचं आहे. हे पण माहित असेल तुम्हाला बघा, हे अशा प्रकारे, आणि हे म्हणजे काय रे, हे असं असणं म्हणजे काय ग्रेटर दॅन, आणि त्याच्या खाली एक रेख आहे म्हणजे काय इक्वल टू आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू. मग आणखी बघा दुसरं काय असू शकतं, हे लेस दॅन इक्वल टू, हे लेस दॅन आणि हे रेष असणं म्हणजे इक्वल टू, आणि पाचवं चिन्ह काय असू शकतं रे बरोबरीचं इक्वलचे. हे 5 चिन्ह आहे बघा. आता महत्वाच्या मुद्द्याकडे जातो आहे. मला फक्त तुम्हाला काय माहित असणं गरजेचं आहे, हे दरवाजा कुंकून ओपन आहे हे माहित असणं गरजेचं आहे. मग मला सांगा, दरवाजा जर इकडून ओपन असेल तर मला प्रवेश कुठून मिळेल घरामध्ये, इकडल्या साईड पण मिळेल ना. जर समजा इथं जायचं आहे तर मला प्रवेश कुठून मिळेल, ह्या साईडने मिळेल. मग आता बघा आपण विधानाकडे येऊया. थेट परीक्षेमध्ये जर प्रश्न आला तुम्ही कुठे जाणार आहात, आता विधानाकडे जाणार आहात. मग बघा विधानाकडे जात असताना विधान बघणार, मग इथं स्टार दिसलं मला, स्टार. मग ह्या स्टारचा अर्थ काय बघणार, वरी दिलेला असतो पी स्टार क्यूचा अर्थ आहे पी हा क्यू पेक्षा मोठा नाही किंवा लहानही नाही. मला सांगा पी हा क्यू पेक्षा मोठाही नाही आणि लहानही नाही म्हणजे कसं आहे रे, समान आहे. म्हणजे ह्या एच बघा, एच जशाच तसं, आणि ह्या स्टारचं व्हॅल्यू काय आहे त्याच्यासाठी चिन्ह काय बरोबर, आणि एम जशाच तसं, एम जशाच तसं. बघा एम इथं आलो, पण पुन्हा कोण आहे @ आहे बघा. एच इथं एम आलो, एम इथं आलो म्हणजेच कुठे गेलो रे आपण इथं, कारण सारखं आहे ना एम एम आहे इथं म्हणजे इथं आलो. आता एम नंतर चिन्ह कोणतं आहे @ आहे. मग @ चा अर्थ बघा रे, चौथं सेंटेन्स बघा, तिसरं बघा, एम पी @ चा अर्थ आहे पी हा क्यू पेक्षा मोठा नाही आणि क्यू एवढाही नाही, म्हणजे मोठा नाही आणि क्यू एवढाही नाही म्हणजे कसा आहे रे, तो लहान आहे. म्हणजे मोठा पण नाही आणि क्यू एवढाही नाही, त्याचा अर्थ तो कसा आहे लहान आहे. म्हणून लहानचं चिन्ह कसं असतं रे, त्याचं तोंड कुठं असतं दरवाजा उजवीकडे, आणि हे टी आहे टी. आता बघा टी $K आहे. डॉलरचा अर्थ काय बघा, डॉलरचा अर्थ वर दिलेला असतो. डॉलरचा अर्थ दिलाय का रे, चौथं सेंटेन्स बघा, $P चा अर्थ आहे पी हा क्यू पेक्षा मोठा नाही. पी हा क्यू पेक्षा मोठा नाही याचा अर्थ बघा, मोठा नाही याचा अर्थ तो कसा असेल रे, एक तरी लहान तरी असेल किंवा बरोबर तरी असेल. बरोबर आहे ना, मोठा नाही याचा अर्थ बरोबर तरी असेल किंवा लहान तरी असेल. म्हणजे बघा बरोबर तरी असेल आणि किंवा लहान तरी असेल, लहान तरी असेल किंवा बरोबर तरी असेल, आणि शेवटी कोण आहे के. हे माझं विधान तयार झालेलं आहे, हे माझं विधान आहे. विधान असं विधानाला डिकोड करायचं असतं. ओके, आणि हे डिकोड कसं करता येतं, इथले चिन्ह बघायचं, माझ्या प्रश्नामध्ये कुठं कुठं चिन्ह दिलेत आहेत त्याप्रमाणे इथं लिहायचं असतं. हे लिहिलं मी चिन्हाला, मला हे विधान भेटलं. आता विधानावरून, ह्या विधानावरून मला निष्कर्ष काढायचे आहेत. मग त्याच्यामधला निष्कर्ष बघा, पहिला निष्कर्ष काय आहे, पहिला निष्कर्ष के #m, के #m. हॅशला काय रे अक्षर बघा, शेवटचं सेंटेन्स सांगते बघा हॅश बद्दल काय, पी हा क्यू पेक्षा लहान नाही, पी हा क्यू पेक्षा लहान नाही आणि क्यू एवढाही नाही म्हणजे कसा आहे तो मोठा आहे. म्हणजे लहान पण नाही आणि क्यू एवढा पण नाही म्हणजे कसा आहे तो मोठा आहे. आणि म्हणजे काय काढायचं आपल्याला, के मोठा आहे एम पेक्षा. बघा पहिल्यांदा आपण डिकोड करून घेऊया. मला पर्यायामध्ये दिलेले जे काही निष्कर्ष आहे ते निष्कर्ष सुद्धा डिकोड करून घ्यावे लागतात. म्हणजे ते दिलेलं चिन्ह आहे तिथं चिन्ह बसवावं लागतं. पुन्हा टी #h आहे. आता बघा हॅशला काढलेला आहे टी > हॅशला कोणतं चिन्ह आलंय, ग्रेटर दॅन आलेला आहे. मग आणि शेवटी बघा आता h @ आहे, h @ ला काय आले, ला क्यू पेक्षा मोठा नाही, क्यू एवढाही नाही म्हणजे कसं आहे लहान आहे. आणि तिसरं काय आहे, h लहान आहे के.
ओके बघा हे 3 विधान तुम्हाला 3 निष्कर्ष आहेत ते आपण फक्त आता डिकोड केलेले आहेत, त्याचं सांकेतिकीकरण केलेलं आहे. मग आता बघा हे सगळं झाल्यानंतर आता मला ह्या विधानावरून हे निष्कर्ष योग्य ठरतात का बघायचे असतात. ओके एक तुम्हाला हे रचना करता येणं गरजेचं आहे. आणि हे कधी कळतं, साधा आहे, मोठा नाही याचा अर्थ तो कसा असतो रे, लहान तरी असतो किंवा समान तरी असतो. समान नाही तो कसा असेल, मग मोठा तरी असेल किंवा लहान तरी असेल. तो लहान किंवा मोठा नाही म्हणजे कसा असेल, समान असेल. हे तिथं तुम्ही निरीक्षण जरी असं केलात, लक्षात ठेवलात, मोठा समान आणि लहान, तरी तुम्हाला ते उत्तर येतं. ओके पण आता इथं सगळ्यात महत्वाचं इथं आहे, मला हा निष्कर्ष योग्य आहे का नाही का अयोग्य आहे हे सांगायचं मला दिलेल्या उदाहरणांना पाहून. मग मला सांगा आता हे तुमचं विधान आहे बघा, विधानामध्ये बघायचंय. आता बघा कसं चेक करायचं रे सगळ्यांनी बघा, फार सोपी टेक्निक आहे. कोणी याला 5 मानून 6 मानून 7 मानून 8 मानून काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने करत असतं. पण आता आपण कसं करणार आहोत बघा. आता बघा इथं के पासून कुठं जायचंय, आता बघा इथं के ग्रेटर दॅन एम आहे. ओके बघा आता हे चेक करायचं हे खरं आहे का खोटं आहे. आता हे खरं आहे का खोटं आहे चेक करत असताना बघा हे के पासून कुठपर्यंत जायचं रे आपल्याला, इथं एम पर्यंत. मला दार कुठून मोकळं आहे, मोकळं कुठून आहे दार, ह्या के कोण आहे. ओके म्हणून मला के पासून कुठं जायचं आहे, एम पर्यंत जायचं आहे. मग इथं सुद्धा बघा आता हे जे विधान दिलेलं आहे रे, ह्या विधानामध्ये सुद्धा मला कुठून जायचं आलं पाहिजे, के पासून कुठपर्यंत जाता आलं पाहिजे, एम पर्यंत जाता आलं पाहिजे. हे कसं कळलं, कारण हे 2 दार कुणाकडून मोकळे येतं, के कडून मोकळे आहेत, म्हणून मला के पासून एम पर्यंत जाता येतं का हे बघायचं. मग इथं बघितलं रे बघा के पासून आता एम पर्यंत जाता येतं का नाही हे बघत असताना बघा त्याच्यासाठी फक्त तुम्हाला 2 नियम माहित असणं गरजेचं आहे. त्या 2 नियमावरती हा सगळा खेळ चालत असतो. ओके त्याच्यामधला पहिला नियम आहे बघा. आता बघा ह्याचं निष्कर्ष बघत असताना ह्याचे जे निष्कर्ष काही दिलेले आहेत त्याच्यामधला पहिला निष्कर्ष आहे के इज ग्रेटर दॅन एम असं म्हटलेलं आहे. म्हणजे मला कुठपर्यंत जायचंय, के पासून एम पर्यंत जायचंय. मग के पासून एम पर्यंत जाता येतं इथं कळालं, पण इथं जाता येतं का नाही हे कळण्यासाठी मला फक्त 2च नियम माहित असणं गरजेचं आहे. टॉपिकच संपतो फक्त 2च नियमांनी. त्याच्यामधला पहिला नियम काय आहे बघा, के पासून एम पर्यंत जात असताना जे चिन्ह आहे म्हणजे कोणतरी हे ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे, ते मला इथं ह्या विधानामध्ये के पासून एम पर्यंत जात असताना एकदा तरी लागणं गरजेचं आहे. वाटेमध्ये ते आढळणं गरजेचं आहे, त्याची एकदा तरी भेट होणं गरजेचं आहे. ओके बघा नियम काय सांगतोय, मला के पासून एम पर्यंत जायचंय, इथं जाता येतं. कसं कळालं, कारण दार इकडून मोकळा आहे म्हणून मला जाता येतं. मग इथं जे चिन्ह आहे बघा, हे चिन्ह ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे, हे चिन्ह मला इथं के पासून एम पर्यंत जात असताना मला भेटणं गरजेचं आहे. फक्त 2च नियम आहेत. एक मला जाता येतं का हे बघायचं, आणि दुसरं ते चिन्ह मला एकदा तरी भेटणं गरजेचं आहे. संपलं. किती सोपं आहे बघा, सोडून दाखवतो. आता हे 3 उदाहरणं सोडवल्यानंतर सगळ्याला समजणार आहे. आणि आयोगाने फक्त विश्लेषणात्मक तुलना जी आहे, आता ही जी काही प्रश्न आहे हा कोडिंग कंपॅरिझन वरचा आहे, सांकेतिक तुलना, आणि ती दुसऱ्याच्या तुलना असतात ते साधा असतात. बघा मीना सीमापेक्षा मोठी आहे, हा ह्याच्यापेक्षा मोठा आहे, साधं. आणि तिथं सुद्धा ह्या रचनेवरून मला करता येतं, ह्याच रचनेवरून तिथं सुद्धा करता येतं. बघा आता तुम्हाला तुमचा हा कंपॅरिझनच टॉपिक संपवतो. बघा आता काही तुम्हाला गोष्टी सांगितल्यानंतर आता के पासून एम पर्यंत जाता येतं का बघा. आता के बघा इथं आहे के, बघा सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघायचं के कुठे दिसतो, इथं आहे, आणि एम कुठं आहे रे, इथं आहे. आता जाता येतं का बघायचं, पहिली गोष्ट जाता येतं का चेक करणं गरजेचं आहे. बघा के पासून निघाला रे बघा, के निघाला बघा इथून, जाता येतं का इथं. बघा हे दार कसं आहे, ओपन आहे, मोकळा आहे. बघा हे दार ओपन आहे म्हणून जाता आलं. आता कुठं आलाय तो, डी या गावला आलाय. आता टी पासून कुठं जायचंय, मला एम पर्यंत जायचंय, कारण इथं के पासून एम पर्यंत म्हणलंय ना निष्कर्षामध्ये. मग इथं सुद्धा मला जाता येतं का बघता गरजेचं आहे. के पासून टी पर्यंत आला, आणि टी पासून कुठं आला रे आता, एम पर्यंत आला. जाता येतं का, दार ओपन आहे ना. जर समजा हे दार जर असं असतं तर दार कसं असतं, हे बंद आहे, हे बंद दार असतं, बंद. पण इथं कसं आहे, ओपन आहे. मग आता मला जाता आलं एम पर्यंत, जाता आलं. एक काम झालं, आपल्याला जाता येतं का बघितलं तर जाता आलं. आणि दुसरं वाटेमध्ये तशा प्रकारचं एक तरी चिन्ह मला भेटणं गरजेचं आहे. एक तरी चिन्ह भेटणं गरजेचं आहे. दुसरं ते चिन्ह त्याच्यापेक्षा अधिक असलं तर चालतात, पण कमीत कमी त्याचं चिन्ह असणं गरजेचं आहे. मग मला सांगा के पासून एम पर्यंत जात असताना हे ग्रेटर दॅनचं चिन्ह कुठे भेटतं का रे. आता बघा के पासून टी पर्यंत गेला, इथं ग्रेटर दॅनचं पण चिन्ह आहे आणि इक्वल टूच आहे. म्हणजे जे पाहिजे त्याच्यापेक्षा अधिकचं एक आहे, चालतं रे मला, हे काय होतं, चालतं. मग इथून इथपर्यंत गेला, टी पासून एम पर्यंत गेला, मग बघा पुन्हा काय कशाचं चिन्ह आहे, ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे. मग मला इथं सुद्धा ग्रेटर दॅनचं चिन्ह भेटतं. माझा दुसरा नियम काय सांगत असतो, पहिला नियम सांगितला मला जाता येतं का नाही हे बघितलं तर मला जाता आलं, पहिल्या अटीमध्ये बसला.
आणि दुसरी अट काय आहे तर जात असताना मला वाटेमध्ये हा एकदा तरी स्वतंत्ररित्या भेटला पाहिजे. मी पहिल्यांदा बघितलं इथं ग्रेटर दॅन आणि त्याच्यासोबत इक्वल टू आहे, म्हणजे एक आहे, हा तर दिसला मला, हा तर दिसला, पण त्याच्यापेक्षा एक कसा भेटलेला आहे इक्वल टू एक्स्ट्रा भेटला, हा चालतो मला. ओके, आणि एकदा स्वतंत्र भेटणं गरजेचं आहे, तर इथं मला स्वतंत्र भेटला बघा एकटा, हा एकटा भेटला. आणि या ठिकाणी याचा अर्थ हे निष्कर्ष कसा आहे रे, बरोबर आहे. ओके, म्हणजे बघा दोनच नियमामध्ये तुम्हाला आणखी स्पष्ट करून दाखवतो, लगेच होईल स्पष्ट. बघा टी पासून आता कुठे जायचं रे, इथं एच पर्यंत जायचंय. आता बघा टी पासून एच पर्यंत जायचंय. आता बघा इथं टी आणि कुठे एच आहे, बघा टी आणि एच कुठे आहे बघा. आता बघा इथं टी आणि इथं एच आहे. आता बघा टी पासून निघाला, जाता येतं काय, जाता येतं कारण दार ओपन आहे. मग पुन्हा एम पाशी आला, एम पासून एच पर्यंत जाता येतं का, बघा नियम लक्षात ठेवा. हे जे बरोबरचं घर असतं का, हे कुणालाही परवानगी देत असतं, आव म्हणतात कुणाला ये रे बाबा तू म्हणतो, कोणीही जावा तिथं. ओके, ह्याच्यासाठी काही अट लागू नाही. ओके, मग बघा आता एम पासून एच पर्यंत सहजच जातो, कारण हे घर असून नसल्यासारखं आहे. काय असून नसल्यासारखं आहे, म्हणून एम पासून लगेच एच पर्यंत गेला. याचा अर्थ दुसरा निष्कर्ष सुद्धा कसा आहे रे, बरोबर आहे. पण दुसऱ्या अटीमध्ये बसतो का, जात असताना टी पासून एच पर्यंत गेल्यानंतर वाटेमध्ये तो स्वतंत्ररित्या एकदा तरी असणं गरजेचं आहे. ओके, बघा स्वतंत्ररित्या एकदा तरी आहे, पहिल्यांदाच मला भेटला. ओके, बघा फक्त तुम्हाला अडीच नियमच लक्षात ठेवायचा. एक पहिला नियम काय आहे, जाता येतं का नाही एक बघणं, आणि दुसरा नियम काय आहे, जात असताना मला स्वतंत्ररित्या एकदा तरी भेटणं गरजेचं आहे. बघा इथं पण असेल हे तर असणं गरजेचंच आहे, परंतु एकदा स्वतंत्ररित्या भेटणं गरजेचं आहे. मग बघा आता तिसरं बघूया. आता कुठून कुठपर्यंत जायचे रे, के पासून एच पर्यंत जायचंय. बघा कोण दार ओपन आहे, के पण ओपन आहे. के पासून कुठे जायचं आहे, एच पर्यंत जायचं आहे. इथं बघा रे आता के पासून निघाला रे, बघा के पासून निघाला, टी पर्यंत जाता येतं का, जाता येतं का रे, बघा हे दार कसं आहे ओपन आहे. मग आता बघा टी पासून एम पर्यंत जाता येतं का, जाता येतं. आता एम पासून एच पर्यंत जाता येतं का, येतं जाता येतं, कोणालाही परवानगी देतं. याचा अर्थ हे पण कसं आहे रे, योग्य आहे. याचा अर्थ हे तिन्ही निष्कर्ष आहेत, हे तिन्ही निष्कर्ष कसे आहेत, सत्य आहेत. बघा हे उदाहरण सोडवत असताना आता हे जर कळालेलं असेल तर तुम्हाला आयोगाने विचारल्यानंतर येणाऱ्या उत्तराचा प्रश्न देण्यासाठी, त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी बघा तुम्हाला जर समजा हे जर विचारलं रे, बघा येतं का, बघा तुमचं कन्फ्युजन दूर करू शकतो मी, एकदाच प्रश्न येऊ शकतो जर कन्फ्युजन मध्ये विचारायचा असेल तर. कसा सांगतो तुम्हाला, सी. आता बघा फक्त जो नियम सांगितलेले आहे मी दोन, ह्या तर प्रश्नावर तुम्हाला कळालेलंच असेल, पण तुम्ही आता लगेच दुसरा आयोगाचा प्रश्न त्याच्या खाली दिलेला आहे ते पण सोडू शकता. पण त्याच्या अगोदर तुम्हाला ह्या डायग्रामवरून हे योग्य आहे का नाही मला सांगायचं, ते बघूया आपण. ते योग्य आहे का बघा. आता बघा तुम्हाला ए ग्रेटर दॅन बी आणि ए लेस दॅन बी ह्याच्यामध्ये हे बरोबर आहे का बघायचंय. आणि तिसरं एक बघूया आपण, ह्याच्यामध्येच ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी हे बघूया. हे तीन बघूया. आता हे तीन बघितल्यानंतर तुमची कन्सेप्ट पूर्णतः क्लिअर होणार आहे. बघा आता पहिलं बघा, जर समजा तुमचं हे विधान आहे, हे विधान इथे हे विधान जे तयार केलेलं आहे, बघा कोणत्याही एक्झाम मध्ये तुलना तर असते साधी. बघा काय म्हटलं जातं तुमच्या प्रश्नामध्ये, गीता सीतापेक्षा मोठी आहे. मग आपण काय करणार, काही जण काय करतात, अशी रेग ओढतात, गीता इथपर्यंत, मग सीता तिच्या एवढीच आहे मग इथपर्यंत कदाचित, किंवा मीना तिच्यापेक्षा मोठी आहे इथपर्यंत, पुन्हा ते म्हणतात तिच्यापेक्षा लहान आहे इथपर्यंत, अशा रेषा करून करतात. पण ते करायचंच गरज नाही. कसं करायचं गरज नाही, काय मी गीता कुणापेक्षा मोठी आहे, मीनापेक्षा मोठी आहे, लगेच लिहिलं गीता इज ग्रेटर दॅन मीना. कुणापेक्षा लहान आहे, ती तुकारामपेक्षा लहान आहे, तुकारामपेक्षा लहान आहे. ओके, ती लगेच रचना करून टाकायची. ओके, तर लगेच उत्तर येतं रे बघा. मग काय येतं उत्तर, मला गीता ही मोठी आहे मीनापेक्षा, मग पुन्हा गीतापासून मला मीनापर्यंत जायचं असतं. कोणतंही शाब्दिक उदाहरण आलं ना तुलना मधलं तर ह्या पद्धतीनं उत्तर आहे. पुन्हा मला प्रश्नच राहत नाही. मग आता बघा हे मला येणं गरजेचं आहे. तिन्ही जरा तिन्ही कळले की त्याला सगळा टॉपिक कळला. आता बघा लक्षपूर्वक ऐका, मी काय म्हणालो, तुलना शिकत असताना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठलीही पद्धत बघा याच्यावरती सोपी पद्धत नाही. आपण कोणताही टॉपिक शिकत असताना माझा एक अट्टास असतो माझ्या मनाचा की मी गणित शिकवत असताना अशी एखादी पोरांना मेथड सांगावी की ती मेथड शिकल्यानंतर त्या गणिताच्या उदाहरणामध्ये त्या टॉपिक मध्ये अर्धे तरी प्रॉब्लेम सुटले पाहिजे. पण आहेत की वशे सरांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये नुसत्या ट्रिकच ट्रिक आहेत. तेवढ्या ट्रिक्स प्रत्येक घटकावरती ट्रिक्स, एका टॉपिक मध्ये 100 डोक्याला भार होईल ना त्या ट्रिक्सचा. ओके, असे ट्रिक्स केली पाहिजे की कमीत कमी माझा अर्धा तरी टॉपिक सुटावा. आता माझा पूर्णच टॉपिक सुटतो या ट्रिक्सला, पूर्णच काहीच राहत नाही. बघा आता ए ग्रेटर दॅन बी, मला हे सत्य आहे का बघायचं आहे. मग आता बघा ए पासून कुठे जायचंय, मला बी पर्यंत जायचं, ए पासून बी पर्यंत जायचंय. मग आता बघा इथं ह्या
ह्या विधानामध्ये बघायचंय. आता हे कसं कळलं मला? ए कडे दार मोकळा आहे, ए पासून बी कडे जायचं, ए पासून बी कडे जायचंय. बघा ए पासून बी कडे जाता येतं का? बघा जाता येतं ए पासून बी पर्यंत. आणि ओके, पहिल्या अटीमध्ये मान्य आहे, जाता येतं का हे पहिल्यांदा चेक करणं. पहिल्या अटीमध्ये बसला. आता दुसरी अट महत्वाची आहे रे. बघा थोडस क्लिअर करतो, स्पष्ट सांगतो. दुसरी अट आणि दुसरीला लागूनच अर्धी अट आहे, म्हणजे अडीच अटीमध्ये सगळं टॉपिक संपतं. मग सर राहिलेली दुसरी आणि अडीचवी अट जर तुम्हाला समजली नसेल, थोडीशी किंचित समजायची राहिलेली असेल, तर ते बघा दुसरीची अट आहे ती काय सांगते, जे हे चिन्ह आहे ते मला प्रत्येक ठिकाणी दिसावं आणि एकदा तरी स्वतंत्र दिसावं. एकदा तरी स्वतंत्र दिसावं, ती पुढली अर्धी अट आहे. आणि एकदा तरी तिथपर्यंत जाऊ तर दिसलंच पाहिजे. म्हणजे बघा आता कसं तुम्हाला उदाहरणाच्या माध्यमातून कळेल. बघा ए पासून बी पर्यंत जायचंय, ए पासून बी पर्यंत जाता आलं थेट. आणि इथं चिन्ह आहे का रे? बघा दुसरी अट काय म्हणतं, हे चिन्ह प्रत्येक जागी असावं. ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे का इथं? कारण इथपर्यंतच गेलोय, ए पासून बी पर्यंतच गेलोय, याचा अर्थ आहे. मग पहिलं सेंटेन्स कसं आहे रे? बरोबर आहे. मग आता बघा दुसरं बघा, आता कुठून कुठपर्यंत जायचंय आपल्याला? बी पासून ए पर्यंत जायचंय. बघा कुठून कसं कळालं? तोंड कुणाकडे आहे? गेट कुणाकडे आहे? बी कडे. बी पासून ए पर्यंत जायचंय. मग बघा इथं सुद्धा बघा बी पासून ए पर्यंत. बी पासून निघाला, बघा इथं आढळला दार बंद आहे. ओके ओके, बघा इथं दार बंद आहे रे. बघा हे दार बंद आहे. मग बी पासून ए पर्यंत जाता येईल का? पण इथं काय म्हणलेलं आहे? इथं बी पासून ए पर्यंत जाता येतं म्हणलेलं आहे. म्हणजे हे कसं आहे रे? चुकीचं आहे, रॉंग आहे. ओके ते कळलं. आता ज्याला हे कळलं त्याला सगळंच कळलं रे. बघा अडीचला अडीच नियम कळले. आता तिसरं मात्र समजून घ्या, समजून सांगतो. काय? ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी. आता हे मला योग्य आहे का नाही हे सांगायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये अडीचला अडीच जो नियम शिकलाय आपण, अडीचच नियमामध्ये शिकायचंय. आणि त्या अडीचला अडीच नियमांचा वापर या गणितामध्ये होतो, म्हणजे ह्या उदाहरणात ह्या निष्कर्षामध्ये होतो. हे निष्कर्ष ज्याला कळलं त्याला सगळेच नियम कळले अडीचला अडीच. आता बघा लक्षपूर्वक ऐका. आतापर्यंत काहीच कळालेलं नाही, पण आता अडीच मला नियम कळणं गरजेचं आहे. बघा काय म्हणतं हे. आता कुठून कुठं जायचं रे आपल्याला? ए पासून सी पर्यंत जायचंय. बघा इथं सुद्धा ए पासून सी पर्यंत जायचं आहे. ओके आता बघा क्लिअर होईल, तुमचे अडीचला अडीच नियम क्लिअर होणार. आता बघा पहिल्यांदा ए पासून बी पर्यंत जाता येतं का? ए पासून बी पर्यंत जाता येतं का? जाता येतं. बघा दार ओपन आहे, जाता येतं. मग आता बी पासून मला सी पर्यंत जायचंय. आता बघा बी पासून सी पर्यंत, कारण माझं टार्गेट सी आहे. मग सी जाता येतं का? बघा हे बघा दार ओपन आहे का? आहे. मग सी पर्यंत गेला का रे? गेला. 100% सी पर्यंत पोहोचला. नियम क्रमांक 1 मध्ये पास झाला तुम्ही. प्रिलिम पास झालेले आहात, आता मेन्सला बसलात. मेन्स सुद्धा पास होणं गरजेचं आहे, तर पद मिळतं. ओके इथं सुद्धा तसंच आहे. मेन आता दुसरी आहे, दुसरा टप्पा आहे, तो मला येणं गरजेचं आहे. आता बघा दुसरा टप्पा काय सांगतोय? फक्त नियम. आता बघा रे मी जरा शब्दामध्ये सांगतो, थोडं स्पष्ट करतो, थोडं स्लो मध्ये सांगतो. बघा ए पासून सी पर्यंत जात असताना वाटेमध्ये लागणारं जे चिन्ह आहे ते चिन्ह मला इथं जे दिलेलं चिन्ह आहे ते प्रत्येक ठिकाणी असणं गरजेचं आहे. ते ठिकाण कुठं? प्रत्येक ठिकाणी. बी ए पासून सी पर्यंत जाऊ तर प्रत्येक ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि जर समजा त्याच्यापेक्षा अधिकच तिच्यामध्ये काय असेल तर ते मला चालतं. कमीत कमी ते तरी चिन्ह प्रत्येक ठिकाणी असणं गरजेचं आहे. ते बघा हे जे चिन्ह आहे ते मला प्रत्येक ठिकाणी पाहिजे. त्याच्यापेक्षा अधिक असलं तर चालतं बरं का, तेवढं तर पाहिजे कमीत कमी. म्हणजे जर समजा मला हे प्रत्येक ठिकाणी पाहिजे असेल तर हे प्रत्येक ठिकाणी असलं तरी प्रत्येक ठिकाणी पाहिजेच पाहिजे. पण एखाद्या ठिकाणी समजा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे तर त्या ठिकाणी हे पण चालतं. हे एक्स्ट्राच आहे ना. ओके म्हणजे ते मिनिमम तरी पाहिजे. आता बघा मग मला सांगा रे ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी ह्याच्यामध्ये योग्य ठरतं का बघायचंय. आता माझ्या पहिल्या अटीमध्ये जर बसलं, दुसरी अटी चेक करूया. मग बघा आता ए पासून बी पर्यंत जात असताना मला हे चिन्ह मिळतं का रे? हे चिन्ह मिळतं का? मिळतं का? म्हणजे फक्त ए पासून बी पर्यंत जात असताना मिळतं का? मी काय म्हणलं प्रत्येक ठिकाणी असणं गरजेचं आहे, प्रत्येक ठिकाणी. मग मला सांगा ए पासून सी पर्यंत जात असताना बी पासून सी पर्यंत हे चिन्ह आहे का? अशाच प्रकारचं आहे ना, अशा प्रकारचंच आहे. पण ए पासून बी पर्यंत जात असताना ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे का? इथं नाही, फक्त काय आहे? इक्वल टू आहे. सॉरी ग्रेटर दॅन आहे. फक्त काय आहे? ग्रेटर दॅन. परंतु मला काय पाहिजे? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू पाहिजे. मी काय म्हणालो आता? मला एक्स्ट्राचं असलं तर चालतंय. कमीत कमी मला काय पाहिजे होतं? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. इथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू पाहिजे होतं. ओके तर हे काय ठरलं असतं? योग्य ठरलं
असतं. आणखीही आता तरी स्पष्ट झालं का? आणखीही स्पष्ट झालं नसते तर आणखी शेवटचं उदाहरण तुमच्यासाठी. कृपा करो, फक्त दैव करो, येणाऱ्या एक्झाम मध्ये ह्याच्यावरचा जर प्रश्न आला तर तुमचा 100% जाणार नाही. कोणत्याही प्रश्न, आता पोस्टाची परीक्षा जर दिली असेल तर त्याच्यामध्ये अनंत प्रश्न आलेले होते. साधी तरी तुलना येते, साधी तरी तुलना, मेन्स तरी परीक्षा राहो, त्याचा 100% कुठे कुठे वापर होतच असतो. 3 प्रकारच्या तुलना असतात. एक साधी तुलना, एक सांकेतिक तुलना आणि एक विश्लेषणात्मक तुलना असते. हे सांकेतिक तुलना शिकलं की बाकीच्या दोन्ही तुलना येत असतात. आणखी बघा, तुमचं जर चित्र आणखी स्पष्ट झालं नसेल तर आणखी एक उदाहरण घेऊया, म्हणजे तुम्हाला पूर्ण समजेल. आता शेवटचं उदाहरण असेल. आता बघूया किती जणांना समजतं ते. शेवटची आता बघा इथं एस ओके. बघा आता एस अशा प्रकारची रचना आहे. आता ह्या रचनेमध्ये जर समजा मी असं ठरवलं तर आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू, आर ग्रेटर दॅन इक्वल टू क्यू आणि एस ग्रेटर दॅन क्यू, एस ग्रेटर दॅन क्यू. बघा हे दोन मला निष्कर्ष सत्य ठरवायचे रे. बघा काय, आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू आणि एस ग्रेटर दॅन क्यू, हे दोन निष्कर्ष तुम्हाला दिलेले आहेत. आता या दोन निष्कर्ष सत्य ठरतात का बघायचे. बघा इथं कुठून कुठपर्यंत जायचंय रे, आर पासून क्यू पर्यंत जायचंय. मग आता बघा पहिल्यांदा जाता येतं का बघूया आपण. बघा आर पासून क्यू पर्यंत जाता येतं का रे, जाता येतं. आर पासून क्यू पर्यंत जाता येतं का, बघितलं. पहिल्या अटीमध्ये पास आहे. दुसऱ्या अटीमध्ये काय, ते प्रत्येक ठिकाणी ते चिन्ह असणं गरजेचं आहे. मग प्रत्येक ठिकाणी तर ठिकाण तर कुठं आहे, एकच आहे आणि हे चिन्ह जसंच तसं इथं आहे. म्हणजे याचा अर्थ हे विधान कसं आहे, हे निष्कर्ष कसं आहे, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. आता बघा हे उदाहरण बघा, हे आता मला कुठून कुठपर्यंत जायचं, एस पासून क्यू पर्यंत. कुठून कुठपर्यंत जायचं, एस पासून क्यू पर्यंत. आता बघा इथं बघा एस इथं आहे, एस पासून आर पर्यंत जाता येतं का, जाता येतं. बघा जाता येतं. आर पासून क्यू पर्यंत जाता येतं का, जाता येतं. आर पासून क्यू पर्यंत पण जाता येतं. मग आता जाता येतं हे पहिल्या अटीमध्ये बसलं. आणि दुसरी अट काय सांगते, एस पासून क्यू पर्यंत जात असताना हे जे चिन्ह आहे, हे चिन्ह प्रत्येक ठिकाणी असणं गरजेचं आहे. मग मला सांगा हे चिन्ह इथं आहे का रे, आहे. मग इथं बघा इथं आहे का, आहे. हे तर चिन्ह आहेच आहे, पण ह्याच्यापेक्षा काय आहे, इक्वल टू एक्स्ट्रा आहे. कुणाला वाटेल सर तुम्ही तर हे चिन्ह प्रत्येक ठिकाणी असणं गरजेचं म्हटलं होतं, पण इथं आहे एक्स्ट्रा. मग इथं पण आहे, पण ह्याच्यापेक्षा इथं काहीतरी एक्स्ट्रा असलेलं चालतं मला. कमीत कमी ते तरी चिन्ह असावं. याचा अर्थ एस ग्रेटर दॅन क्यू हे माझ्या नियमामध्ये बसतं. याचा अर्थ हे पण निष्कर्ष कसा आहे, बरोबर आहे. मग पण आता काही जण याच्यामध्ये एक गफलत करू शकतात, एक गफलत होऊ शकते तुमच्याकडनं. एस ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू हे कसं आहे, हे कसं आहे. बघा एस ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू फक्त एवढंच आलं एक्झाम मध्ये. हे काहीच निष्कर्ष आला नाही, काहीच आला नाही, काहीच. बघा एस ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू हेच सांगायचंय मला. आता बघा एस पासून क्यू पर्यंत जायचंय, एस पासून आर पर्यंत जाता येतं, गेट ओपन आहे. आर पासून क्यू पर्यंत जाता येतं, गेट ओपन आहे. ओके. मग मला पहिल्यांदा जाता आलं. आणि दुसरी अट तेवढी महत्वाची आहे. दुसरी अट क्लिअर सांगितलेली आहे तुम्हाला की प्रत्येक जागी मला हे चिन्ह भेटणं गरजेचं आहे आणि त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा असलं तरीही चालतं. ओके. मग मला सांगा एस पासून क्यू पर्यंत मी जात असताना पहिल्यांदा हे बघा इथं बघितलं, हे चिन्ह मला जसंच तसं भेटलेलं आहे बघा. आणि इथं बघितलं, आता इथं बघितल्यानंतर इथं मला भेटलं का, हे प्रत्येक जागी असणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा असलं तर चालतं, पण इथंच मोठं आहे काय, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे आणि इथं फक्त ग्रेटर दॅन आहे. हे चालेल का, चालणार नाही. त्याचा अर्थ हे नियमामध्ये बसत नाही. त्याचा अर्थ हे कसं आहे रे, रॉंग आहे या निष्कर्षावरून. म्हणून तुम्हाला या तुलना या टॉपिकचा अभ्यास करत असताना फक्त अडीचच नियम माहीत असणं गरजेचं आहे. ते 5 मानू नका, 6 मानू नका, 7 मानू नका, काहीच मानू नका. तर त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे रे, फक्त तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर हे चिन्ह मानत असताना तुम्हाला गेट ओपन आहे का हे बघणं गरजेचं आहे. आणि पहिल्यांदा फक्त अडीचच नियम ध्यान ठेवा. अडीच कोणते नियम कळले, एक पहिला नियम पुन्हा सांगतो, मला जाता येतं का नाही हे चेक करायचं आहे. गेट कुंकून उघडा आहे, कुंकड बंद आहे. ते पहिला नियम एक संपतो. आणि दुसरा नियम, वाटेमध्ये भेटणारे जे चिन्ह आहेत ते मला प्रत्येक जागी भेटणं गरजेचं आहे, प्लस एक्स्ट्रा असलं तर चालतो. ओके. अशा प्रकारे या अडीच नियमावरती हा माझा पूर्ण टॉपिक संपतो. तुमचा अनालिटिकल तुलना असेल, म्हणजे विश्लेषणात्मक तुलना असेल, साधी तुलना असेल आणि सांकेतिक तुलना असेल, तिन्ही तुलना प्रश्न या टॉपिक वरती सुटत असतात. ओके. बघा पुढे टॉपिक नातेसंबंध आहे. आता बघा काय करूया आपण, आता 5:15 वाजलेले आहेत आणि शेवटचे 40 मिनिटं आपले बाकी आहेत. तर त्या 40 मिनिटांमध्ये आता टॉपिक तर खूप आहेत, परंतु एखादा टॉपिक करत असताना तुम्ही काय करणं गरजेचं आहे, थोडी संकल्पना सांगत आपण थोडंसं पुढे जाऊया. म्हणजे बघा ज्यावेळेस आता टॉपिक नातेसंबंध येतो, नातेसंबंध नावाचा टॉपिक आहे, नातेसंबंध. बघा नातेसंबंध नावाचा टॉपिक शिकत असताना 100% येणाऱ्या राज्यसेवेमध्ये तर परीक्षेमध्ये आहेच आहे. कारण
असा एकही पेपर निघालेला नाही, एकही पेपर आतापर्यंत आयोगाने काढलेला नाही की राज्यसेवेमध्ये कोणत्या टॉपिक वरती प्रश्न पडलेला नाही रे, या नातेसंबंधावरती पडलेला नाही. ओके, बघा नातेसंबंध नावाचा टॉपिक एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. तर तुम्हाला नातं सुद्धा जोडवता येणं गरजेचं आहे नातेसंबंधावरती. तर नातेसंबंध शिकत असताना तुम्हाला फक्त थोडक्यात ओव्हरव्ह्यू एका प्रश्नाच्या माध्यमातून सांगतो काय चुका टाळायच्या असतात किंवा काय करायचं असतं. तर बघा जर नातेसंबंध एखादा प्रश्न विचारला गेला तर त्याच्या सांकेतिक नातेसंबंधावरती विचारला जातो जास्त प्रमाणामध्ये एक्झाम मध्ये. आतापर्यंत आयोगाने सांकेतिक नातेसंबंध म्हणजे काय आणि साधं उदाहरण काय असतं बघा. साधं उदाहरण जर विचारायचं असेल तर एक काय दोन मुली जात आहेत आणि एक पुरुष त्यांच्या जवळ थांबलेला आहे. पुरुषानं विचारलं त्या मुलीच्या आईच्या आजोबाची मुलगी, तर त्या स्त्रीचं त्या स्त्रीशी नातं काय, असं काहीही प्रश्न येऊ शकतात. हे साधे प्रश्न झाले, त्याला काय ह्याच्यामध्ये कोडिंग काही दिलेली नाही. पण माझ्या आयोगाने ज्या काही तुमच्या एमपीएससी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आतापर्यंत नातेसंबंधावरती, ते सगळे प्रश्न कोडिंग जे नातेसंबंध आहेत त्याच्यावरती विचारलेले आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून 11वा प्रश्न असेल किंवा 12वा प्रश्न असेल हे तुमच्या एक्झामला आलेली प्रश्न आहेत. मग हा प्रश्न सोडवत असताना बघा तुम्हाला काय माहित असणं गरजेचं आहे त्या नातेसंबंधाच्या नावाच्या टॉपिक मध्ये. ते प्रश्न सोडवत असताना एक मला नातेसंबंधाची रचना करत असताना मला त्या प्रश्नामधलं जे काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तीला जे काही तुम्हाला अक्षररूपाने व्यक्ती दिलेली आहे त्या व्यक्ती पुरुष आहेत का स्त्री आहेत हे मला जाणणं फार महत्वाचं आहे. म्हणजे लिंग ओळखणं, त्यांचं दिलेल्या वाक्यावरून मला लिंग सांगता येणं गरजेचं आहे आणि ते सांगितलं तिथं असतं. आणि त्याच्यामध्ये दोन शब्द एक महत्वाचे असतात, एक ते तुमच्या एक्झाम मध्ये येत असतात. त्याच्यामध्ये एक दोन शब्द आहेत, एकुलता एक मुलगा. काय? एकुलता एक मुलगा आणि एकुलता मुलगा. काय? एकुलता एक मुलगा आणि एकुलता मुलगा, अशापैकी काही संकल्पना आहे. एक सिब्लिंग्स नावाचा शब्द येतो, सिब्लिंग्स, भावंडे नावाचा शब्द, भावंडे. म्हणजे मला सांगा भावंडे म्हणजे तिथे फक्त भाऊच असणार का? नाही, त्याच्यामध्ये भाऊ बहिणी दोघं पण येत असतात भावंडे मध्ये. सिब्लिंग्स नावाचा शब्द येतो, भावंडे. भावंडे म्हटल्यानंतर असं म्हणू नका ते फक्त पुल्लिंगीच असते, त्याचा अर्थ पुल्लिंगी भाऊ बहीण किंवा बहिणी बहिणी किंवा भाऊ भाऊ हे सगळे भावंडे मध्ये येत असतात. ओके, नंतर बघा एकुलता एक मुलगा आणि एकुलता मुलगा ही संकल्पना काय आहे? एकुलता एक मुलगा म्हणजे समजा एक झोडपं आहे आणि त्या झोडप्याला एकुलता एक रमेश नावाचा एकुलता एक मुलगा आहे. रमेश नावाचा एकुलता एक मुलगा आहे. मग मला सांगा त्यांना फक्त एकुलता एकच मुलगा आहे तो पण रमेश आहे, त्या रमेशला बहीण असेल का रे? नाही. त्याला भाऊ असेल? नाही, कारण तो एकुलता एकच आहे. असं एकुलता एक मुलगा या शब्दाचा अर्थ होतो. आणि एकुलता मुलगा म्हणजे काय? तर त्या जे काही नवरा बायकोचे हुडपा आहे त्याला फक्त रमेश एक मुलगा आहे, त्याला बहीण सुद्धा असू शकते पण भाऊ असू शकतो का? नाही. ही फक्त एकुलता मुलगा आणि एकुलता एक मुलगाची संकल्पना आहे. पण आता बघा प्रश्न ज्या वेळेस सोडवतो असतो त्याच्यासाठी बघा कधी कधी आयोगाने कशी विचारलेले प्रश्न 12व्या प्रश्नामध्ये विचारलेले बघा. काय म्हटले तर WTQ, जे काही W आहे ते WTQ ही भावंडी असल्याची दर्शवणारी नातेसंबंध साखळी निवडा. म्हणजे जे काही W आहे, T आहे, Q आहे हे भावंडे आहेत हे मला सांगायचं आहे, हे भावंडे आहेत हे मला सांगायचं आहे. ओके, कधी कधी काय येतं माहिती आहे तुम्हाला, हा जो T आहे हा T हा Q चा भाऊ आहे. तर T चं पात्र कोणतं पाहिजे, T चं लिंग कोणतं पाहिजे? पुल्लिंगी पाहिजे मला कळतं. T हा Q चा भाऊ आहे असं कोणत्या वरील विधानावरून निष्कर्ष काढता येतो का? येतं परीक्षेमध्ये. तर T हा Q चा भाऊ आहे हे कळण्यासाठी ह्या T चं लिंग कोणतं असतं? पुल्लिंगी आहे, प्लस आहे. ओके, त्याच्यावरती आपण एकतरी ते चिन्ह वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याची मांडणी करत असतो. एक प्रश्न सोडून बघूया एक प्रश्न कसा सोडवला जातो. 11वा प्रश्न सोडवत असताना x वजा z, ओके, वजा चिन्ह वापरलेला आहे. चा अर्थ आहे x ही z ची कोण आहे? आई आहे. ओके, बघा x ही z ची आई आहे. ही मला ज्यावेळेस शाब्दिक रूपामधलं मी त्याचं संकेतीकरण करतो त्यावेळेस x ही कुणाची आई आहे? जडची. बघा ज्या वेळेस ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे लोक येतात. एक पहिल्यांदा आजोबाचं, पुन्हा त्यांचा मुलगा, पुन्हा त्यांचा नातू, अशा प्रकारची 3 प्रकारची रचना होऊ शकते. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला लिंग पण माहित असणं गरजेचं आहे, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी. ओके, मग त्याचं लिंग पण लिहिणं गरजेचं आहे. आता लिहित असताना ते आपण कधी कधी मेन आणि जी स्त्रीलिंगी आहे ती f न दर्शवत असतो किंवा कोणी प्लस न दाखवतं कोणी मायनस न दाखवतं. पण आता ह्या उदाहरणामध्ये x ही झडची आई आहे. बघा x या ठिकाणी आहे आणि कुणाची आई आहे? झडची आई आहे. ओके, मग ह्या x च्या डोक्यावरती काय येईल?
मायनस, कारण आई आहे ती कुणाची आई आहे? झडची आई आहे, म्हणजे एकच्या डोक्यावरती मायनस येईल, मायनस झडची आई आहे. मग पुन्हा काय म्हटलेलं आहे बघा, एवढीच तुम्हाला डायरेक्ट ह्याच्यावरून तुम्ही रचना करू शकता. पण मला रचना कशावरून करायची आहे? फक्त ह्या मायनसचा जो अर्थ आहे त्या मायनसचा अर्थ तुम्हाला ह्याच्यावरून काय कळणार आहे? मायनसचा अर्थ आई आहे म्हणून कळला. तसं दुसऱ्या सेंटेन्स मध्ये काय कळलं? गुणिलेचा अर्थ वडील म्हणून आहे किंवा अधिकचा अर्थ मुलगी म्हणून आहे. मग तुम्ही हे सगळं वाचण्यापेक्षा मला वाटतं डायरेक्ट कुठं जावं, तर डायरेक्ट तुम्हाला जी काही विधान दिलेलं आहे ते विधान, त्या विधानाकडे जाणं गरजेचं आहे. जसं आपण तुलना या टॉपिक मध्ये थेट विधानाकडे गेलो होतो, तसंच याही सुद्धा टॉपिक मध्ये थेट विधानाकडे द्यायचंय. मग त्या विधानामध्ये देत असताना त्यांनी काय दिलेलं आहे बघा, m वजा n, काय दिलं त्यांनी? m वजा n गुणिले t आणि अधिक q. ओके, बघा याची मला रचना करता येणं गरजेचं आहे, याची रचना करता येणं. आता सगळ्यांना माहित आहे आईच्या आईला काय म्हणतात, आईच्या वडिलांना काय म्हणतात. ओके, सागडी नातलग आहे, ते नाते संबंध आहेत, नाते मला माहित असणं गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये आता m वजा n आहे, तर वजासाठी काय आलेलं आहे रे? आई आहे. ओके, मग म्हणजे काय आहे? पहिल्या दोघांचा विचार करत असताना m ही कोणाची आई आहे? यांची आई आहे. म्हणजे बघा ही m ही कोणाची आई आहे? यांची आई आहे. ओके, बघा m हे कोणाची आई आहे? यांची आई आहे. मग ह्या यांच्या डोक्यावरती कोण येईल? मायनस येईल. ओके, कारण ती यांची आई आहे. ह्या यांच्या डोक्यावरती काय येईल? प्लस. काय येईल का? काहीच लिहिता येणार नाही, मला काहीच कळालेलं नाही, आणखी यांचं लिंग कळालेलं नाही. ओके, दुसरं बघा n गुणिले t आहे, n गुणिले t. बघा इथं रचना करायची आहे, पुन्हा इथं बघितलं तर n गुणिले t आहे. मग तिथं वरती बघितलं तर काय आहे? n गुणिले x गुणिले झडचा अर्थ काय दिला? x हे झडचे वडील आहेत, म्हणजे गुणिलेचा अर्थ काय? वडील. म्हणजे n हे कोणाचे वडील आहेत रे? t चे वडील आहेत. मग n या ठिकाणी आहे, मग एक आता दुसरं कुणाचे वडील आहेत? ते t चे वडील आहेत. मग यांच्या डोक्यावरती काय येईल? प्लस येईल, कारण हे पुल्लिंगी पात्र आहे, प्लस येणार आहे. n हे कुणाचे वडील आहेत? t चे वडील आहेत. मग नंतर बघा तिसरं t अधिक पुढे काय आहे? q, t अधिक q. मग t अधिक q चा काय अर्थ आहे? t ही कुणाची मुलगी आहे? q ची मुलगी आहे. मग मला सांगा रे, t कुणाची मुलगी आहे? म्हणजे t च्या डोक्यावरती काय येईल? आता काय येईल? प्लस का मायनस? मायनस येईल, मायनस येईल. ओके, आणि ती कुणाची मुलगी आहे? q ची मुलगी आहे. याचा अर्थ अगोदर t चे वडील कोण आहेत? n. आता ती पण q ची मुलगी आहे, याचा अर्थ n ची बायको कोण आहे रे? q आहे, आणि q च्या डोक्यावरती काय? वजा चिन्ह येईल. याचा अर्थ ह्या t ची ही q कोण झाली? आई झाली. ओके, आणि ही बघा आता ह्याच्यामध्ये कसे प्रश्न फिरून विचारले जातात रे बघा. फार चुका करतात विद्यार्थी, कुठे चुका करतात ते सांगतो तुम्हाला. आता तुम्हाला परीक्षेमध्ये समजा अशा प्रकारची रचना तयार झाली, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो काय? q चे mc नाते काय? q चे mc नाते काय रे? बघा q चे mc नाते काय? कोणतर म्हणलं बघा सासू आत्ताच, बरोबर आहे का? आणि कोणतर म्हणलं सून म्हणलं. प्रश्नामध्ये कन्फ्युजन इथंच होत असतं रे बघा. कन्फ्युजन टाळायचं. बघा कुणाचे कुणाशी नाते विचारलं हे फार महत्वाचं आहे. बघा आता ह्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे? q चे कुणाचे विचारलंय? q चे. मग ह्या q चं काय? ह्या q कडेच बघायचं, q कडेच बघायचं. q कोण आहे? m चा. बघा q चे कुणाशी म्हटलंय? mc. मग q कडे बघितलं, q चा नवरा कोण आहे? n आहे, आणि m ची आई कोण आहे? m आहे, m. मग हे q, ह्या q चं, मग ही q कोण आहे? होय m ची सून आहे. म्हणजे q चे mc नाते म्हणल्यानंतर काय आलं? सून येतं, सून. q चे mc नाते, कारण q बद्दल बोलायचं असतं, q बद्दल बोलतोय आपण, q चे mc नातं. आणि मला सांगा इथं जर विचारलं असतं m चे q शी नाते, सासवाल असतं, बरोबर. बघा काही जणांना इथं गबलत होते रे बघा, फार जण चुकतात, आणि आयोगाने हेच विचारलेलं आहे. आयोगानं इथं फसवलेलं आहे उदाहरणामध्ये. कुठं? तर याच उदाहरणामध्ये, अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये. मला इथं सांगा, आता इथं सांगा रे, टी चे, बघा हे टी आहे, टी चे या एमसी नाते काय रे? टी चे एमसी नाते नात आहे, नात. ओके, बघा एमची मुलगा एन आहे, आणि यांची जी काय मुलगी आहे ती कोण आहे? टी आहे. म्हणजे टी चे एमसी नाते म्हणल्यानंतर नात, आणि एम चे टी सी नाते म्हणल्यानंतर आजी. ओके, म्हणजे कुणाचं कुणाशी विचारलेलं आहे. आयोगानं कन्फ्युजन मध्ये विचारलं ना, साधंच बघा अशीच रचना. एक प्रश्न आहे आयोगाचा,
आयोगाचा हा प्रश्न आहे. अशाच प्रकारची रचना आहे, अक्षर वेगळे असतील परंतु इथं फसवलेलं आहे कुणाचं कुणाशी नातं. एक महत्वाचं बघा, मला नातेसंबंधाचा प्रश्न सोडवत असताना माझं लक्ष कुठं असणं गरजेचं आहे, तर मला प्रत्येक माणसांचं लिंग कळणं गरजेचं आहे. लिंग जर विसरलात तुम्ही तर तुमचा प्रश्न चुकतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, मला सगळीच रचना करता आली आणि मी विसरलो, ह्या क्यूच्या डोक्यावरती मायनस लिहायचंय कारण ते फिमेल आहे. हे जर पात्र मला नाही लिहिता आलं तर एवढं कळून सगळं पाण्यात आहे, सगळं व्यर्थ आहे. ओके, त्याच्यासाठी कधीही नातेसंबंधाचा प्रश्न सोडवत असताना त्याच्या डोक्यावर येणारं जे लिंग आहे ते प्रश्न वाचल्या वाचल्या लगेच माहित होतं, ते लिंग कधीच विसरू नका, प्रश्न चुकणार नाही. एक महत्वाची काळजी ती घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी काळजी काय घ्यायची आहे ते प्रश्न सोडवत असताना, तर कुणाचे कुणाशी नातं विचारलंय एवढं एक लक्षात ठेवा. हे दोन गोष्टी आणि हे रचना तयार करता येणं गरजेचं आहे आणि वाचून रचना तयार करायची असते. तर इथं काय विचारलं आता ह्या प्रश्नामध्ये की तुम्हाला काय विचारलं, तिथं 4 पर्याय दिलेत आणि त्या 4ही पर्यायामध्ये कोणतं सत्य नाही हे विचारलं गेलेलं आहे. मग आपण बघूया एक एक पर्याय. पहिलं बघा, यम सासू आहे क्यूची, बरोबर आहे का? यम सासू आहे का कुणाची? क्यूची. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं बघा, क्यू पत्नी आहे यांची, क्यू पत्नी आहे यांची, हे पण बरोबर आहे. तिसरं बघा, क्यू मुलगी आहे यांची, क्यू मुलगी आहे का यांची? नाही. कोण आहे मग? सुनबाई. हा, सुनबाई, सुनबाई. ओके, बघा सुनबाई आहे, लक्षात ठेवा. कोणतरी आणखी सुद्धा म्हणत होतं सासू म्हणत होतं रे, बघा सासू मुली पण आवाज आला आता. सासू म्हणू नका, प्रश्न चुकतो. फक्त 2-3च अटी लक्षात ठेवा. नातेसंबंध राज्यसेवेला प्रत्येक येणाऱ्या 14 मार्चला नातेसंबंधावरती 100% प्रश्न आहे, नो डाऊट. हे त्रिकालवादी सत्य आहे कारण आयोगाने 2016, 17, 18, 19 4ही वर्ष विचारलेलं आहे. ओके, मग बघा नंतर हे तुम्ही टाळा आणि नंतर 4थं वाक्य काय दिलेलं आहे, टी मुलगी आहे कुणाची? क्यूची. टी कुठे आहे? इथं आहे. ही मुलगी आहे कुणाची? क्यूची, बरोबर आहे का? आणि एन कोण आहे टीचे? मग वडील आहे. ओके, हा पप्पा आहे. ओके, तर हे नातं मला माहित असणं गरजेचं आहे, नातं जोडवता येणं गरजेचं आहे. बघा अशा प्रकारे काळजी कोणती घ्यायची कळलं हे प्रश्न सोडवत असताना. एक, मला त्याचं लिंग सांगणं गरजेचं आहे आणि हे रिप्रेझेंट करता येणं गरजेचं आहे. ओके, बघा आता कोणी काय करतं, भाऊ असताना बघा आपण काय लिहितोय, भाऊ असताना असा आडवा बाण द्यायचा आणि जर समजा ए आणि बी हे जोडपं आहे म्हटलं तर अशा प्रकारचं द्यायचं. आणि ए, ओके बघा ए हे काय, ए बी हे एचे वडील आहेत म्हटल्यानंतर अशा प्रकारची ती चित्रकरण करणं गरजेचं आहे. आणि याच्यावरचं लिंग लिहिणं फार महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. इथंच आयोग फसवत असतं आणि प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारचा नातेसंबंध आहे. बघा दुसरा एक प्रश्न आणि त्याच्या खाल्लं दुसरा टॉपिक जो आहे तो टॉपिक खरे खोटे नावाचा. खरे खोटे नावाचा टॉपिक फार महत्वाचा आहे. कारण सांगतो तुम्हाला, येणाऱ्या प्रत्येक आतापर्यंत झालेल्या ज्या काही राज्यसेवा एक्झाम असतील किंवा कंबाईन एक्झाम मध्ये ह्या खरे खोटे नावाच्या परीक्षेमध्ये आता खूप ट्रेंड वाढत चाललेला आहे. खरे खोटे कोणताही प्रश्न असेल तर खरे खोटे येत आहे. मग बघा अनेक जणांनी या खरे खोटे टॉपिक शिकत असताना मी वर्गामध्ये सुद्धा सांगत असताना हा जर टॉपिक शिकवायचा असेल तर हा 2 पद्धतीने मी सांगत असतो. त्याच्यामध्ये जी आपली एक पद्धत आहे बघा, एक युनिव्हर्सल पद्धत आहे. मला कोणतंही टॉपिक कोणतंही खरे खोटेचं जर उदाहरण आलं तर ते खरे खोटेचं उदाहरण मला पर्यायाकडून सोडवता येतं रे, पर्यायाकडून सोडवता येतं. मग पर्यायाकडून कसं सोडवायचं असतं किंवा साधं उदाहरण, एक खरे खोटे मधले जे उदाहरण असतात ते मला 3 प्रकारे सोडवता येतात. एक, मला साधं बहुमताच्या पद्धतीने सोडवता येतं पण त्याच्यासाठी कंडिशन आहे, खरे खोटे मास्तर मिक्स रित्या असणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे काय, तर मला पर्यायाकडून उत्तर सोडवता येतात खरे खोटीचे. मग पर्यायाकडून कसं खरे खोटीची उत्तर सोडवायचं याचं 13वं उदाहरण बघा. 13वं उदाहरण फार सोपं आहे, 2019च्या कंबाईन परीक्षेमध्ये येऊन गेलेलं आहे. ओके, बघा दुहेरी मध्यस्थीचा संशय असलेले 3 हेर आहेत, त्यांच्यापैकी फितूर व्यक्ती खोटे बोलतात आणि इतर मध्यस्थ खरे बोलतात. बघा या प्रश्नासंबंधी बोलत असताना, या प्रश्नासंबंधी सांगत असताना एवढं महत्वाचं आहे की खरे खोटेचा कोणताही प्रॉब्लेम आला तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कुठे बघणं गरजेचं आहे, त्या कंडिशन कडे बघणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये दिलेली जी कंडिशन असते ती कंडिशन फार महत्वाची असते. त्या कंडिशन वरती सगळा तुमचा प्रॉब्लेम डिपेंड असतो की तिथं कंडिशन काय दिलेली आहे यावरती. मग बघा ह्या उदाहरणामध्ये कंडिशन काय दिलेली आहे तुम्हाला, इथं भेटणारी माणसं कशी आहेत ते बघायचं असतं. भेटणारी माणसं, ओके, साधारणरित्या माणसाचे प्रकार बघत असताना आपल्याही आजूबाजूच्या जी काही माणसं आहेत त्या माणसाकडे बघितल्यानंतर 3 प्रकार पडतात. एक माणसं बघा फार देवरूपी असतात, सतत खरं बोलत असतात, कुणालाही बोलला खरंच बोलत असतो. ओके, सतत खरं बोलणारी माणसं असतात. दुसरे माणसं असतात काय, नुसतं खोटं बोलणार.
आईला खोटं बोल, पप्पाला खोटं बोल, मित्राला खोटं बोल, मैत्रिणीला खोटं बोल, सगळ्यालाच खोटं बोल. ओके, अशी खोटेही बोलणारी माणसं असतात. फाल्स त्याला म्हणतात. काय म्हणतात रे? जे काही तुमचे माणसं असतात ती सतत खोटे बोलणारी. आणि तिसरा एक प्रकार असतो. तो प्रकार कोणता असतो? एकदा खरं बोलतो, एकदा खोटं बोलतो, एकदा खरं बोलतो, एकदा खोटं बोलतो. अल्टरनेटर असतो. आणि प्रश्नामध्ये तुमची जी कंडिशन दिलेली असते त्या कंडिशन मध्ये हे तीनच प्रकारचे माणसं दिलेली असतात रे. या उदाहरणामध्ये कोणती माणसं दिलेली आहेत बघा? एक फितूर आहे. याचा अर्थ फितूर म्हणजे कसे? खोटे बोलणारे. मग हे तीन माणसं आहेत. एक अली, बेला आणि सारा. या तिघांमधलं एक खोटा आहे आणि दोन कशा आहेत? खरे आहेत. म्हणजे बघा, एक खोटा आहे. माझी 8 कंडिशन काय सांगते बघा? कंडिशन काय सांगते? एक खोटा आहे आणि दोन कशा आहेत रे? खरे आहेत. ओके, हे कुठं सांगितलं रे? कंडिशन मध्ये सांगितलेलं आहे. मग कंडिशन मध्ये सांगितल्यानंतर मला उदाहरण सोडवायचं आहे. बघा, उदाहरणामध्ये मी आता काय करतो? हे उदाहरण तुम्हाला पर्यायाकडे सोडून दाखवतो. सगळ्याकडे कागद आहे. आता बघा, त्याच्यामध्ये 13वा प्रश्न आहे. 13वा प्रश्न. त्या 13व्या प्रश्नामध्ये जी काही तुम्हाला नोट्स दिलेली आहेत त्या नोट्स मध्ये 13वा प्रश्न आणि त्या 13व्या प्रश्नाचा पहिला पर्याय कोणता आहे रे? सारा आहे. सारा. ओके, बघा आता तुम्हाला प्रत्येक उदाहरण दिलेलं असेल त्या उदाहरणामध्ये मला पर्याय पण उत्तर काढता येतं रे खरे खोटेचं. फार क्लिष्ट उत्तर प्रश्न आलेले आहेत. आतापर्यंत आयोगाने 2015 पासून जो ट्रेंड सुरू केलाय त्या ह्या प्रश्नावरती विचारण्याचा आता फार ट्रेंड वाढलेला आहे. प्रत्येक परीक्षेला येतोय, आयोग विचारतोय. मग बघा, हे प्रश्न पर्याय कसे सोडवायचे? मला हे प्रश्न दोन प्रकारे सोडवता येतात. एक अझम्पशन मेथड पद्धतीनं आणि दुसरं पर्यायी पद्धतीनं. पर्यायी पद्धतीनं मला प्रत्येक उदाहरण सोडवता येतं. आता हे सोडून दाखवतो सर पर्यायी पद्धतीनं म्हणजे कसं सोडवायचं. मग बघा, तुम्हाला काय विचारलेलं आहे तर फितूर निर्देशित करणारा पर्याय निवडा म्हणलाय. फितूर निर्देशित म्हणजे काय रे? फितूर कोण आहे म्हणजे खोटा कोण बोलतो हे सांगायचं याच्यामधून. ओके, बघा, खोटा कोण बोलतो हे सांगत असताना बघा, मला या पर्यायामध्ये बघितलं तर पहिला पर्याय कोण आहे? सारा आहे. सारा. मग सारा आहे तर खोटं बोलतो का सारा हे काढण्यासाठी मला कसं काढता येतं बघा? एक साधारण कोणी काय म्हणतं सर बेला फितूर आहे, सारा फितूर आहे असं बेला म्हणतोय आणि सारा काय म्हणतोय? बेला खोटे बोलतो. म्हणजे मतदान कोणाला जास्त पडलं रे? बेलाला. बेला खोटा आहे, बेला खोटा आहे असं किती जण म्हणतात? 2 जण म्हणतात. म्हणून ते उत्तर. कधी कधी मित्रा ही गोष्ट फसू शकते. ओके, ही गोष्ट फसू शकते कारण तिथं कंडिशन मध्ये जर दिलं असतं तिन्ही व्यक्ती खोटे बोलतात तर मला दोन्ही पर्याय बहुमतावरून या प्रश्नाचं उत्तर काढता आलं नसतं. ओके, म्हणजे बघा, इथं खरे बोलणारे आणि खोटे बोलणारे असं कंडिशन मध्ये दिलेलं आहे म्हणून हे चालतं. परंतु कंडिशन बदलली की बहुमताची पद्धत खोळंबते रे. ओके, विपर्यास होतो. ते संपत्ती मेथड तिथं. त्याच्यासाठी मला हे काहीतरी मेथड शोधणं गरजेचं आहे कारण माझ्या प्रत्येक एक्झाम मध्ये हा प्रश्न पडतोय. तर मला हे पर्यायी पद्धतीने मला प्रत्येक गणित खरे खोटे मधलं सोडवता येतं. त्याचंच आता हे उदाहरण मी तुम्हाला पर्यायी पद्धतीने सोडवत आहे. आता तुम्हाला विचारलंय खोटे बोलणारा कोण आहे. आता त्याचा पहिला पर्याय काय दिलाय? सारा. आता सारा खोटे बोलते. आता मी काय गृहीत धरलं? सारा खोटे बोलते. आता गृहीत धरायचं आपण फक्त. खोटे बोलते कोण? सारा. बघा रे, आता कसं सोडवायचं असतं? आता एक एक वाक्य चेक करायचं. पहिल्यांदा बघा, अली काय म्हणते? अली काय म्हणते बघा? बेला फितूर आहे म्हणजे बेला खोटे बोलते. पण मला उत्तर कोण पाहिजे रे? सारा खोटे बोलते. मग पहिलं सेंटेन्स कसं झालं? चुकीचं झालं ना, कारण पहिलं सेंटेन्स म्हणलं बेला खोटे बोलते म्हणलंय पण मला कोण पाहिजे? सारा पाहिजे म्हणून पहिलं उत्तर चुकीचं आहे. मग दुसरं बघा, सारा फितूर आहे म्हणजे सारा खोटे बोलते. मला उत्तर काय पाहिजे? सारा खोटे बोलते. म्हणजे हे कसं झालं? बरोबर झालं. आता बघा, तिसरं वाक्य बघा, सारानं बोललेलं काय? प्रत्येक प्रश्नाला लागू होत्या आयोगाच्या सुद्धा प्रत्येक प्रश्नाला आतापर्यंतच्या कसलाही प्रश्न असू द्या ही मेथड कोणती? पर्यायी. आता तिसरं बघा, बेला खोटे बोलते. बेला खोटे बोलते. मला उत्तर काय पाहिजे रे? सारा खोटे बोलते. म्हणजे हे कसं आहे? चुकीचं आहे. ओके, हे चुकीचं आहे. मग आता बघा, ही रचना आली माझी. मग आता मला एक बघायचं. आता बघा, ही रचना आल्यानंतर आणि माझ्या कंडिशन मध्ये काय दिलं? 1 गुणिले पाहिजे, 2 काय पाहिजे? राईट पाहिजे. कुठे दिलेलं? हे कंडिशन मध्ये दिलंय. काय म्हणलं होतं कंडिशन मध्ये? एक व्यक्ती फितूर आहेत आणि बाकीचे 2 कसे आहेत? खरे आहेत. मग एक फितूर होता आणि बाकीचे खरे होते. ती ही रचना. मग पडताळा घेतला. इथं मला दिलेली प्रश्नामधली कंडिशन ही आहे आणि इथं माझी काय आलेली? सारा पर्याय घेतल्यानंतर ही आलेली आहे. मग ती मिळती जुळती आहे का? नाही, कारण इथे एक राईट पाहिजे होता कुठं तर माझं मिळतं जुळतं झालं असतं. याचा अर्थ सारा उत्तर नाही, हे कन्फर्म आहे. कन्फर्म. ओके, मग बघा दुसरं उत्तर बघा. दुसरं बघा, अली. अली येतं का बघा? अली. मला उत्तर काय पाहिजे इथं आता? अली खोटे बोलतो. बघा, हे फास्ट होतं बरं का? फास्ट होतं, फार लवकर होतं सराव झाल्यानंतर. पण हे सोडवायचं कसं तुम्हाला आधी माहित असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण असं स्लोली घेतोय. अली खोटे बोलते. मग आता बघा, अली खोटे बोलते हे मला उत्तर पाहिजे. तर मी बघितलं पहिलं अलीनं बोलले
पण मला उत्तर काय पाहिजे, आले, म्हणजे हे सुद्धा कसं आहे, चुकीचं आहे. मग बघा तिसरं बघा, आता बघा इथं 1 गुणिले आहे आणि इथं 2 चुकीचे आले, तिथंच कळतं की हे सुद्धा उत्तर नाही म्हणून. लगेच कळतं रे, लगेच कळतं. बघा पुढे सुद्धा बघण्याची गरज नाही, कारण मला 2 गुणिले पाहिजेच नाही, मला फक्त एकच गुणिले पाहिजे आणि 2 काय पाहिजे, राईट पाहिजे. मग तिसरं उत्तर चेक करा रे, तिसरं उत्तर चेक करा. बेला बघा, बेला. आता बेला उत्तर येतं का बघा, बघा आता बेला उत्तर बघूया. आता इथं काय करूया आपण, बेला खोटे बोलते, बेला खोटे बोलते हे काढूया. आता बेला खोटे बोलते, तर पहिला आली काय म्हणते बघा, बेला खोटे बोलते. आली म्हणतोय काय, बेला खोटे बोलते, म्हणजे काय आलं रे, इथं उत्तर पाहिजे तेच आणि तेच बोलतोय आली पण, म्हणजे उत्तर राईट आहे. नंतर बघा सारा खोटे बोलते, पण इथं मला उत्तर काय पाहिजे, बेला खोटे, म्हणजे दुसरं वाक्य कसं आहे रे, चुकीचं आहे. आता बघा तिसरं बघा, बेला खोटे बोलते, बेला खोटे बोलते, याचा अर्थ इथं मला पण उत्तर काय पाहिजे, बेला खोटे बोलते, म्हणजे हे कसं आहे, राईट आहे. बघा हे मला तिघजण भेटतात, हे तिघजण आणि माझ्या कंडिशन मध्ये दिलेले हे तिघजण हे सारखे आहेत का रे. बघा इथं 2 राईट आहे, गुणिले आहे, इथं सुद्धा 2 राईट आहे, गुणिले आहे, याचा अर्थ माझा पडताळा बरोबर येतो. या प्रश्नाचं उत्तर काय आहे मग, बेला आहे, असं कळतं. बघा काही जण काय म्हणतील, सर मी पण म्हणू शकलो असतो की आता बघा इथं काही खरे आणि काही खोटे बोलणारे असताना त्या बहुमताच्या पद्धतीने मला उत्तर काढता येतं, परंतु प्रत्येक प्रश्नामध्ये बहुमताची पद्धत अवलंबता येत नाही रे, हे कान खोलके सुना. बरोबर आहे का, गुलाबी हिंदी, बरोबर आहे का. तुम्हाला खरं सांगतो, काही बरेच जणांनी माझ्याकडे प्रश्न घेऊन आले, मी ज्यावेळेस वर्गामध्ये सांगितलं, बऱ्याच जणांना प्रश्न निर्माण झाला आणि मला विचारलं त्यांनी, सर अशी काहीतरी मेथड सांगा की सगळ्याच प्रश्नाला बसेल. प्रत्येक प्रश्न मला खरे खोटे नावाचा टॉपिक वरचा प्रश्न मला कोणत्या तरी एका पद्धतीवर सोडवता येईल. मग त्याला एकच उत्तर दिलं की तुला 2 पद्धतीने तुला टोटल प्रश्न सोडवतात, एक पर्यायी पद्धतीने सुद्धा सगळे प्रश्न सुटतात आणि तुझा अझम्पशन समजून गृहीत धरून सुद्धा सगळे प्रश्न सुटतात. 2 मेथड प्रमाणे सुटतं. तर अशा प्रकारच्या मेथडनं जर तुम्ही उत्तर सोडवलात तरी तुम्हाला सगळे प्रश्न सुटतील रे. ओके, अशा प्रकारचा टॉपिक खरे खोटे. जरी तुम्ही 14वा प्रश्न सोडवलात, 15वा प्रश्न सोडवलात, 16वा प्रश्न सोडवलात, तिन्ही प्रश्न पर्याय या पद्धतीने सोडवला तरी तुमचं उत्तर चुकत नाही. मग तुमच्या मध्ये वाटेल सर बघा 16वा प्रश्न सुद्धा सोडून बघायचा आहे प्रश्न खरे खोटेवरला, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% म्हणजे जास्त चान्सेस आहेत की खरे खोटेवरती प्रश्न येण्याचे. तर खरे खोटे वरचा जो चौथा शेवटचा प्रश्न आहे तो शेवटचा प्रश्न बघूया आपण, तो आपल्या पद्धतीने सुटतो का. कारण मात्र एवढं खरं आहे, तुम्ही सोडवत असताना तुम्हाला एक अडचण येणार आहे प्रश्न सोडवत असताना पर्यायी पद्धतीने. कोणती अडचण सांगतो तुम्हाला, तुमच्या त्या 16व्या प्रश्नामधून बघा. 16व्या प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे, आयोगाने 2018-19 मध्ये प्रश्न विचारलेला होता खरे खोटेवरती आणि तो आयोगाचा प्रश्न चुकलेला होता, चुकलेला सबसे चुकीचा होता. मग आयोगाने त्याच्यावरती काही उत्तर दिलेलं नाही. कुणाला माहित असेल तर रमेशला दुसरा क्रमांक कोणता तरी क्रमांक मिळाला नाही, मग असं काहीतरी गणित आहे. अशा प्रकारचं खरे खोटेवरचं एक उदाहरण आहे, तुम्ही घरी जाऊन बघा, ते आयोगाचं चुकलेलं उदाहरण आहे. ओके, आता बघा हा मला 16वा प्रश्न सोडवायचा आहे खरे खोटेवरला, महत्वाचा आहे. बघा आता पर्यायी पद्धतीने आपण सोडवूया. प्रत्येक प्रश्न पर्यायी पद्धतीने सुटत असतो. अजिंक्यला, आता मला कोणत्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे रे, अजिंक्यला कोणता क्रमांक मिळाला, अजिंक्यला कोणता क्रमांक मिळाला. त्याच्यामधलं बघा पहिलं काय दिलेलं आहे, अजिंक्यला पहिला क्रमांक मिळाला, असं पहिला पर्याय दिलाय समजा, पहिला पर्याय. आता आपण पहिला पर्याय ठरवूया, पण त्याच्या अगोदर कंडिशन काय आहे मला बघणं गरजेचं आहे. खरे खोटेवरच्या कोणत्याही उदाहरणामध्ये पहिल्यांदा माझी नजर कुठं जावी प्रश्न सोडवत असताना, तर त्या कंडिशन कडे जावी. तिथं 8 काय दिलेले आहेत, माणसं कोणती आहेत. ओके, बघा खरे खोटे प्रॉब्लेम सोडवणं फार कठीण वाटतं मुलांना, कठीण प्रश्न येत नाही. वेगवेगळे उदाहरणं सोडवलेली आहेत, तुम्ही घरी जाऊन बघा, आयोगाची वेगवेगळी उदाहरणं आहेत, ते सुटणार नाहीत बऱ्याच जणांना, पण ते करा मला त्या पद्धतीने सोडवावं लागेल. आता इथं बघा, इथं पहिला आहे, पर्यायानुसार जाऊया. बघा रे, आता बघा अजिंक्यला कोणता क्रमांक मिळाला असं गृहीत धरला आपण. अजिंक्यला कितवा क्रमांक भेटला, पहिला पर्याय कोणता आहे, आपण म्हणला पहिला क्रमांक मिळाला असं गृहीत धरूया आपण. पहिला पर्याय घेऊया, पहिला पर्याय काय आहे, अजिंक्यला कोणता क्रमांक मिळाला, तर पहिला क्रमांक मिळाला हे आपण सत्य मानलं. तर आता बघू काय काय येतं बघा. आता कंडिशन कशी आहे रे, बघा प्रत्येक माणूस जो बोलतो तिथं म्हटलं बघा त्यापैकी एक खरं आणि एक कसं आहे, खोटा आहे. म्हणजे प्रत्येक जो माणूस बोलतोय, आता रमेश बोलणारं एक वाक्य कसं आहे रे, खरं आहे, दुसरं कसं आहे, खोटा आहे. किंवा पहिलं खोटं असेल तर दुसरं कसं आहे रे, खरं आहे. बघा जर समजा दुसरं आहे, आता बघा वैभव आहे, वैभवनं बोललेलं एक वाक्य कसं आहे रे, खोटं आहे, एक वाक्य कसं आहे, खरं आहे. तसंच तिसरं अजिंक्यनं बोललेलं एक वाक्य कसं आहे, खरं आहे, एक वाक्य कसं आहे, खोटं आहे. म्हणजे खोटं असेल तर दुसरं खरं असेल, पहिलं खरं असेल तर दुसरं कसं असेल, खोटं असेल. असं कुठं दिलेलं आहे, त्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे.
आणि त्या कंडिशन नुसार मी हे तयार करून घेतलं, त्या दिलेल्या कंडिशन नुसार. ओके, आता चेक करतोय, आता पर्याय चेक करूया आपण. आता पहिल्यांदा अजिंक्यला पहिला पर्याय काय दिलाय? अजिंक्यला कितवा क्रमांक मिळाला म्हणून दिलाय? पहिला क्रमांक मिळाला म्हणून दिलेला आहे. बघा, अजिंक्यला पहिला क्रमांक मिळाला म्हणून दिलेला आहे. मग आता आपण पहिला पर्याय चेक करूया. बघा आता पहिला वाक्य काय म्हटलेलं आहे? अजिंक्यला पहिला क्रमांक मिळाला. तर रमेश काय म्हणतोय बघा. रमेश, आता रमेशनं बोललेली 2 वाक्य आहे. ओके, बघा त्या 2 वाक्यामधलं आता बघा पहिलं वाक्य काय आहे? मला प्रथम क्रमांक मिळाला. कुणाला पहिला? रमेश म्हणतोय मला प्रथम क्रमांक मिळाला. म्हणजे रमेशला पहिला प्रथम क्रमांक मिळाला असं रमेश म्हणतोय. पण मिळाला कुणाला काढले आपण पर्यायानं? अजिंक्यला. मग पहिलं सेंटेन्स कसं आहे? चुकीचं आहे. कळतंय सगळ्यांना? मग नंतर दुसरं वाचा त्याचं, अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला. म्हणजे बघा, पहिलं जर समजा चुकीचं ठरलं तर दुसरं कसं असेल रे? राईट असेल. कुठं सांगितलं? इथं मला कंडिशन मध्ये सांगितलेलं आहे. ओके, मग किंवा कंडिशन मध्ये याप्रमाणे जाऊ नका, तर तुम्ही ती वाचलात तर अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला असं म्हटलेलं आहे. अजिंक्यला दुसरा क्रमांक. आता मला सांगा, रमेशला प्रथम क्रमांक मिळालेला नाही, हे चुकीचं आहे कारण मला अजिंक्यला मिळालाय. मग आता दुसरं सेंटेन्स काय? अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला. पण मला पाहिजे कोण रे? अजिंक्यला कितवा पाहिजे? पहिला. मग तिथं म्हटलं कितवा? दुसरा. मग हे कसं आहे? चुकीचं आहे. मग मला सांगा रे, रमेशनं बोललेलं वाक्य एक खरं पाहिजे, एक खोटं पाहिजे? खरं वाक्य भेटलं का मला? मग अजिंक्य उत्तर आहे का? अजिंक्यचा पहिला क्रमांक आहे का? नाही. लगेच कळतं मला. सोडा, अजिंक्यचा पहिला क्रमांक नाही. लगेच दुसरा पर्याय चेक करा. ओके, बघा एक पर्याय चेक झाला रे. आता बघा दुसरा पर्याय काय दिला? अजिंक्यचा कितवा क्रमांक दिलेला आहे? दुसरा क्रमांक दिलेला आहे. मग आता फक्त इथं मी म्हणतो अजिंक्यचा दुसरा क्रमांक मिळाला. चला आता दुसरा क्रमांक मिळाल्याप्रमाणे आता बघा परिणिती होते का बघा, प्रचिती येते का बघा. मग आता बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर काढत असताना अजिंक्यला मला दुसरा क्रमांक मिळालेला आहे, हे आता मला उत्तर पाहिजे आहे. तर आता बघा रमेशनं बोललेलं वाक्य बघा. रमेश काय म्हणतोय? मला प्रथम क्रमांक मिळाला. रमेशचं वाक्य काय आहे? मला प्रथम क्रमांक मिळाला. मग रमेशला पहिला क्रमांक मिळालेला आहे, पण आता इथं आपल्याला उत्तर काय पाहिजे? दुसरा. म्हणजे रमेशला पहिला मिळालेला आहे, तर आपण कसं करूया रे ते? खरं धरूया. ओके, खरं धरूया कारण मिळालेलं असेल. पण मला अजिंक्यला दुसरा पाहिजे एवढं मात्र नक्की आहे. ओके, म्हणून पहिलं खरं धरलं. तर दुसरं बघा, अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला असं रमेश म्हणतोय. मग अजिंक्यला कोणता पाहिजे? दुसराच पाहिजे. मग दुसरा मिळाला म्हणजे दुसरंही वाक्य कसं झालं? मग खरं झालं. मग दोन्ही खरे असू शकतात का रे? दोन्ही कधीच खरे असू शकत नाही. मग तुमच्यापैकी कोणी म्हणेल सर अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला, त्याला आपण राईट केलं समजा. ओके, आणि रमेशचा क्रमांक पहिला आहे, तो जर कॅन्सल केला, रमेशचा पहिला नाही जर कॅन्सल केला समजा, हे राईट आलं. कसं राईट आलं? की अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला हे जर राईट केलं आपण, तर हे पहिलं रॉंग केलं समजा. रमेशला प्रथम क्रमांक मिळाला हे जर रॉंग केलं तर आता बघा बरोबर येतं का? पुढे वैभव काय म्हणतोय बघा. वैभव म्हणतोय मला प्रथम क्रमांक मिळाला. आता रमेशलाही प्रथम क्रमांक नाही, अजिंक्यला नाही, तर याला पहिला क्रमांक देऊया किंवा आपल्या मेथड प्रमाणे जाऊया. मला प्रथम क्रमांक मिळाला, मला एवढंच माहित आहे. अजिंक्यला कितवा क्रमांक मिळाला? दुसरा. मग वैभवला आपण प्रथम क्रमांक देऊया. तर दुसरं वाक्य कसं असणार आहे? रॉंग असणार आहे. पण आता येतं का बघा रॉंग. रमेशला दुसरा क्रमांक मिळाला. रमेशला दुसरा क्रमांक मिळालेला आहे. खरंच दुसरा क्रमांक कुणाला मिळालेला आहे? इथं आपल्याला उत्तर काय पाहिजे? अजिंक्यला. पण इथं वैभवनं म्हणत असताना काय म्हणलंय की वैभव म्हणतोय की रमेशला दुसरा क्रमांक, म्हणजे हे कसं आहे? चुकीचं आहे. ओके, आता बघा तिसरं बघा, अजिंक्य काय म्हणतोय बघा. अजिंक्य काय म्हणतोय? मला प्रथम क्रमांक मिळाला. मला कोणता पाहिजे? दुसरा. म्हणजे हे कसं असेल? चुकीचं असेल. आणि पुढे बघा रमेशला तिसरा क्रमांक मिळालेला आहे. रमेशला तिसरा क्रमांक मिळालेला आहे. हे वाक्य कसं असेल रे? बरोबर असेल कारण रमेशला तिसरा क्रमांक. आता बघा तुम्हाला पूर्ण चित्र स्पष्ट झालं असेल तर दुसरा पहिला हा जो आहे तो अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला होता म्हणून ह्याला राईट केलेलं होतं. अजिंक्यला दुसरा भेटला, हा अजिंक्यला दुसरा भेटला. आणि हा पहिला हा कोणाचा आहे? हा बघा तिथं दिलेला आहे मला प्रथम क्रमांक मिळाला असं वैभव म्हणतोय. म्हणजे पहिला क्रमांक कोणाला भेटला? वैभवला. पण पहिल्यांदा हे सगळं काय नाही अगोदर मला चेक करावं लागेल इथं जे आलेलं उत्तर आहे तेच तिकडे आहे का. बघा इथं गुणिले किती आले? 1, 2 आणि 3. आणि राईट किती आले? 1, 2 आणि 3. तिथं सुद्धा गुणिले 1, 2, 3 आहेत आणि राईट सुद्धा किती आहे? 3 आहेत. मग इथं सुद्धा मग असं केल्यानंतर मग पुन्हा चेक करायचं की अजिंक्यला दुसरा भेटला, वैभवला बघा अजिंक्यला दुसरा, वैभवला पहिला आणि तिसरा कोणाला भेटला? रमेशला तिसरा भेटलेला आहे. अशा प्रकारे मला याच्यावरून कन्क्लुजन काढता येतं. ओके, तर मला अशा प्रकारची उदाहरणं सोडवत असताना प्रत्येक आयोगाचं उदाहरण हे मला 2 प्रकारे सोडवता येत असतं. एक बघा ह्याच्यासाठी थोडासा सराव लागतो, घरी जाऊन करणं गरजेचं आहे. बघा आणि दुसरी पद्धत सांगतो, तुम्ही पर्यायी पद्धतीने सोडवत असताना एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा,
एका वाक्यामधले जर सेंटेन्स दिले असतील, आता इथं 2 वाक्यामधले सेंटेन्स होते. जर समजा आता समजा इथं रमेशनं म्हणलं असतं फक्त अजिंक्यला पहिला मिळाला आणि वैभवनं म्हटलं असतं रमेशला दुसरा मिळाला, असं फक्त एक वाक्यच फक्त बोलली असती, ती फक्त 10 ते 15 सेकंदामध्ये उत्तरे तरी पर्यायी पद्धतीने काढत असताना एक सेंटेन्स बोललं, एका माणसानं एक सेंटेन्स बोललं तर हे फार लवकर निघतं. आणि जर समजा 2 वाक्य जर बोललेली असतील तर थोडं फार इथं येऊ शकतं. पण 2 वाक्य बोलल्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो. तुम्हाला जे कंडिशन मध्ये दिलेलं आहे, कंडिशन एक खरं एक खोटं धरत असताना, एक खरं एक खोटं, कुठलंही एक खरं धरायचं एक खोटं धरायचं धरत असताना. ओके, तर हे 2. पण एक जर समजा एका माणसाने बोललेलं वाक्य जर एकच असेल तर त्यावेळेस मात्र पर्यायी पद्धतीनं निश्चिंतपणाने 15 सेकंदामध्ये उत्तर भेटतं. ओके, पण एवढं मात्र करू नका की काय बहुमताच्या पद्धतीने सोडवण्यासाठी जाऊ नका, कारण कंडिशन वरती डिपेंड असते बहुमताची पद्धत वापरायची आहे का नाही. पण ह्याच्या पुढं कधीही मला अपेक्षित आहे की तुम्ही पुढं खरे खोटेचा प्रॉब्लेम सोडवत असताना एका माणसानं बोललं तर 100% 15 सेकंदामध्ये पर्यायी पद्धतीने येतच असतं. आणि जरी 2 वाक्य बोललं तरी येत असतं. पण ते करत असताना तुम्ही एक काळजी घेणं गरजेचं असतं की समजा एक खरं एक खोटा असेल तर अजिंक्यला दुसरा मिळाला तर लगेच एक खरा खोटा पाहिजे हा, तर लगेच खोटा ठरतो का हे बघणं गरजेचं आहे. आणि सगळं एक स्किल प्राप्त होत असतं, फक्त हे थोडं त्याचा सराव करणं गरजेचं आहे. म्हणून खरे खोटे नावाचा टॉपिक बऱ्याच विद्यार्थ्यांना हार्ड वाटणारा आणि प्रत्येक आयोगाला येणाऱ्या परीक्षेमध्ये अपेक्षित असणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि तो मला परीक्षेमध्ये सोडवत असताना 2 प्रकारे सोडवता येतो, एक पर्यायी पद्धतीनं आणि दुसरा गृहीतके पद्धतीनं. तर मला वाटतं एखाद्या माणसानं बोललेलं एक वाक्य असेल तर ते पर्यायी पद्धतीनं बघा. आता ते उत्तर एवढं फास्ट येतं, ते 15वा प्रश्न टॅक्स असिस्टंट 2018 मध्ये पडलेला जो प्रश्न आहे तो, आणि न बोललेलं बहिणीनं दादून आणि इनीनं एक वाक्य बोललेली आहेत. तुम्ही पर्यायी पद्धतीनं सोडवा, लगेच येऊन जाईल तुम्हाला लगेच. म्हणजे बघा, पहिलं जर मी दादू उत्तर गृहीत धरलं तर ते दादू मी केले हे बरोबर असेल. बणी म्हणतो तो मी नव्हे म्हणजे उत्तर काय आहे दादू असेल, म्हणजे हे पण बरोबर असेल. परंतु मला कंडिशन काय दिलेलं आहे, एकच विधान सत्य असेल तर म्हटलेलं आहे, मग दादू उत्तर येणार नाही. मग बणी घेऊन बघा, प्रत्येक तुम्ही ऑप्शन घेऊन चेक करू शकता तर त्याचं उत्तर तुम्हाला लगेच येईल. अशा प्रकारचे खरे खोटेवरले उदाहरणं असतात. बघा, शॉर्ट मध्ये याच्या पुढे नंतर जात असताना मी थोडासा तुम्हाला आपला वेळ संपत आलेला आहे, तर शेवटच्या काही मिनिटांमध्ये मी काय महत्वाचं सांगतो बघा. इथून पुढे सांगत असताना आयोगाला येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय काय अपेक्षित आहे सगळं आजचा इथं वेळ दिल्यानंतर मला काहीतरी आउटपुट भेटणं गरजेचं आहे. इथून पुढे तुम्ही घरी जर तुम्हाला रिझनिंग साठी 10 पेक्षा जास्त मार्क मिळवायचे असतील तर रिझनिंग मध्ये 10 पेक्षा जास्त मार्क मिळवत असताना मला काय करणं गरजेचं आहे. बघा, संख्यामाला आणि मिसिंग टर्म्स नावाचे जे आहेत 2 टॉपिक आहेत, ते एकमेकाची भावंड आहेत, एकमेकाची भाऊ बहीण आहेत. ते टॉपिक सोडवत असताना मला माझं बेसिक चांगलं असणं गरजेचं आहे. मला 30 पर्यंतचे पाढे, 30 पर्यंतचे वर्ग, 10 पर्यंतचे घन आणि कोणती श्रेणी आहे हे ओळखता येणं गरजेचं आहे. आणि तर मला संख्या श्रेणी आणि मिसिंग टर्म्स हे टॉपिक सुटत असतात. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, कारण माझ्या 2017च्या एक्झाम मध्ये या 2 टॉपिक वरती 7 प्रश्न आलेले होते. ओके, एवढं महत्व आहे, प्रत्येक प्रश्नामध्ये पडत असतं ते संख्यामालेच्या बाबतीमध्ये. बघा, दुसरी एक गोष्ट, तुम्हाला बेसिक संख्या ज्ञान, तुम्हाला साधं पदावलीची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार भाग व बेव आणि कंस असतील तर पहिल्यांदा चौकटी कंस, पुन्हा महिरपी कंस, पुन्हा साधा कंस आणि पुन्हा रेखी कंस हे सोडवता हे बेसिक येणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि बेसिक आणखी काय, एका संख्येच्या 1/10% च्या असं काहीतरी असतं, ते शाब्दिक उदाहरणं सोडवत असताना सुद्धा बेसिक येणं गरजेचं आहे. तो संख्यामाला टॉपिकच्या बाबतीमध्ये झालेला असेल. ओके, खरे खोटे येणाऱ्या परीक्षेच्या माझ्या कंबाईनच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा घटक. आपण आता काय बघितलं, आता डाईस बघत असताना 2 प्रकार बघितले, स्टँडर्ड डाईस बघितला आणि त्याचा ऑर्डिनरी डाईस. आयोगाने मेन आणि पूर्व मध्ये परीक्षेमध्ये त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. काय जर सेम असेल तर स्टँडर्ड डाईस असतो का ऑर्डिनरी असतो रे, सेम असेल तर कोण असतो ऑर्डिनरी असतो, आणि एकही सेम नसेल तर कोणता असतो स्टँडर्ड असतो. आणि ओपन डाईस आहे आणि तिथे कापण्याचे काही प्रॉब्लेम पडलेले आहेत. बघा, नंतर पुन्हा कंपॅरिझन तर शिकलेला आहे, फक्त 2.5 नियम ठेवा, 2.5 नियम लक्षात ठेवा. एक, मला घरापर्यंत जाता येतं का, दुसरा नियम काय आहे त्याच्यामधला दुसरा नियम, मला जात असताना तेच चिन्ह भेटणं गरजेचं आहे आणि एकदा तरी स्वतंत्र भेटणं गरजेचं आहे. हा 2.5 नियम लक्षात ठेवला की तुमचा कंपॅरिझन मधला राज्यसेवा असू द्या, युपीएससी असू द्या, कंबाईन मध्ये असू द्या, कोणत्याही तुलनेमधला प्रॉब्लेम असू द्या, साधी तुलना असू द्या, विश्लेषणात्मक तुलना असू द्या किंवा सांकेतिक तुलना असू द्या, तुमचा प्रश्न सुटतच असतो, म्हणजे सुटतच असतो. हे त्रिकालबाधित सत्य आहे. नंतर नातेसंबंधाचा प्रॉब्लेम सोडत असताना पहिल्यांदा बघा, नातेसंबंध सोडत असताना आयोग काय करतं माहितीये का, तुम्हाला मेल किंवा फिमेल आहे हे लिंग दर्शवणं फार महत्वाचं आहे रे. बघा, सगळ्यात महत्वाचं ते आहे. विद्यार्थी चुकत असतात, ते लिंग दर्शवत नाहीत आणि प्रश्न चुकत असतो, सगळं रिप्रेझेंटेटिव्ह
ते लिंग दर्शवलं नाही तर सगळं पाण्यामध्ये जातं, म्हणून लिंग कधीच दर्शवण्यासाठी विसरू नका, त्याच्यानं तुमचं उत्तर चुकू शकतं. आणि दुसरा एक महत्वाचा, कुणाचे कुणाशी नाते विचारलेला आहे, कुणाचे कुणाशी नाते विचारलेलं आहे, हे पण महत्वाचं आहे. मी सांगितल्यानंतर सुद्धा काही उत्तर गडबडलेली होती, ते टाळण्यासाठी त्याचा थोडासा सराव करा. नंतर पुढे जात असताना आता टॉपिक खरे खोटे बघितला आणि नंतर प्रोबॅबिलिटी आणि परमुटेशन कॉम्बिनेशन राज्यसेवेमध्ये विचारला गेलेला आहे, कंबाईन मध्ये एकदा विचारला गेलेला आहे. आयोगाला वाटलं नवीन काहीतरी विचारावं म्हणून तुम्हाला विचारू शकतात, त्याची पण तयारी करा. त्याचं पण एक साधं उदाहरण आणि तेच परीक्षेमध्ये विचारलेलं होतं, वेगवेगळ्या प्रकारे ते आपण घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, येणाऱ्या परीक्षेमध्ये मी पहिल्यांदा बोललेलो होतो, आताही सांगतो तुम्हाला, येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला उद्याच्या राज्यसेवेमध्ये 2 ते 3 प्रॉब्लेम विधान आणि निष्कर्षावरती 100% आहेत. तुम्हाला एक विधान किंवा आयोगाने नवीन टेंडर हे काढलेलं आहे रे, काय काढले बघा, एखादी तुम्हाला 4-5 लाईन दिल्या जातात आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, त्याच्यावरती निष्कर्षावरती प्रश्न विचारले जातात. तर त्याला तुम्हाला त्या फक्त त्या जे काही 4-5 लाईन दिलेल्या आहेत त्याचा अभ्यास नीट व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्याच्यामध्ये ते सामावतं का हे काढायचं आहे. विधाने निष्कर्ष किंवा विधाने गृहीतके असतं. विधाने गृहीतके आणि विधाने निष्कर्षावरती काय फरक आहे तुम्हाला सांगतो. बघा, विधाने निष्कर्ष म्हणजे दिलेलं विधान असतं, त्या विधानामध्ये तो निष्कर्ष सामावलेला आहे का, त्याचा अर्थ सामावलेला आहे का हे काढायचं असतं. आणि गृहीतके म्हणजे काय असतं, समजा ऊन लागत आहे, समजा तुम्ही एखादी छत्री घेतलात आणि रस्त्यावरून चाललात आता जात असताना आणि एखाद्यानं विचारलं तुम्हाला की बाबा तुम्ही छत्री, तुम्ही जर वयस्कर कोणी जात असेल तर तुम्हाला विचारलं असेल तर की बाळा तू छत्री काय आता लावलेली असं विचारेल तुम्हाला, मग तुम्ही काय म्हणणार, मला पाऊस येण्याची शक्यता अशी वाटते म्हणून मी छत्री लावलेली आहे. म्हणजे बघा, म्हणजे कोणती तरी गोष्ट घडण्याची आहे, पुढे घडणार आहे आणि त्याच्या अगोदर काहीतरी करणं म्हणजे गृहीतक असतं. म्हणजे काय असतं, गृहीतक असतं. आणि एखादी म्हटला जात असताना पाऊस पडू लागलेला आहे आणि पुन्हा छत्री लावला तर तुम्हाला कोणी विचारणार नाही का छत्री लावला, कारण पाऊसच पडलेला आहे ना, त्याच्यामुळे छत्री लावलेली आहे, तो निष्कर्ष झाला. हे दोन्ही तुम्हाला कळणं गरजेचं आहे, गृहीतक आणि निष्कर्ष. ओके, नंतर बघा, सिलोजिझम नावाचा टॉपिक आहे. सिलोजिझम नावाचा प्रत्येक राज्यसेवेमध्ये आतापर्यंत प्रश्न पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 3 शब्दांची कमाई आम्हाला माहित असणं गरजेचं आहे, एक सर्व, एक काही आणि एकही नाही. आता मी सगळी माहिती सांगलेली आहे, हे कोणीतरी काहीतरी वाचलेलं आहे, काहीतरी त्याचा ग्रंथ आहे, त्यांनाच कळेल रे हे मी काय सांगतोय ते. ओके, आणि ज्यांनी काहीच केलेलं नाही, सिलोजिझम सुद्धा माहित नाही, त्यांना मी काय बोलतो हे कळणार नाही. आणि सिलोजिझम नावाचं टॉपिक शिकत असताना फक्त 3 शब्द महत्वाचे ठरतात, सर्व, काही आणि एकही नाही. त्याच्यावरून तुम्हाला निष्कर्ष तुम्हाला काढता येत असतात. पुन्हा त्याच्यामध्ये आयदर ऑर केस आहे. नंतर बघा, पुढे जात असताना एक पझल्स आहे, पझल्स. पझल्स मध्ये बघा, कोणतंही पझल्सचं उदाहरण सोडवत असताना एक लक्षात ठेवा रे, पझल्स काही तुमच्याकडे कंबाईनचा पेपर सोडवत आहे, तुमच्याकडे फक्त 60 मिनिट असतात, शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे आणि तुम्हाला वाटलं पझलचा शेवटचा प्रश्न सोडवावा, तर कधीही पझलचा प्रश्न सोडवत असताना शेवटची ओळ वाचायची, कधी पण. आणि शेवटची ओळ किंवा त्याच्या अगोदरच्या 2 ओळी, त्या 2 ओळी किंवा त्या एका ओळीवरून एक तरी 2 तरी पर्याय घटत असतात आणि इलिमिनेशन त्या पद्धतीने तुम्ही कुठेतरी 50-50 ला जात असतात. ओके, तो एक महत्वाचा घटक तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं असतं. मी वरवरची गोष्ट सांगतोय, दिशा म्हणलं तर तुम्हाला साधी दिशा माहित असणं गरजेचं आहे. पूर्ण मला बेसिक त्याचा 8 दिशांची माहिती असणं गरजेचं आहे. पूर्व, पश्चिम, मुख्य 4 दिशा आहेत, उप 4 दिशा आहेत. डावीकडे वळला, काटकोनात वळला, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळला, घड्याळाच्या दिशेने वळला, हे त्याचं बेसिक आहे, ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर सांकेतिक भाषा. आयोगाने 2017 मध्ये या टॉपिक वरती 4 प्रश्न विचारलेले होते. 2019 मध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत. येत असतात सांकेतिक भाषेचे टप्पे करत असताना 5 टप्पे पडतात रे, त्याच्या पलीकडे प्रश्नच पडत नाही. ओके, एक काय असतं, तुम्हाला एक काही गट दिलेले असतात, काही उभ्या लाईनीने शब्द दिलेले असतात. ओके, काही सांकेतिककरण केलेलं असतं. पण सांकेतिक भाषेचे प्रश्न सोडवत असताना किंवा आताही सांगतो, दयानंद सभागृहामध्ये या ठिकाणी सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस आयोगाचा प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ज्यावेळेस तुम्हाला बघा, उत्तरपत्रिका तर अगोदरच भेटत असते आणि प्रश्नपत्रिका भेटल्यानंतर काय म्हणतात ते, नंबर टाकून घ्या किंवा थांबा 5 मिनिटं राहिलेली आहेत, ते काय करू नका, ते ओपन करू नका. ओके, असं सांगितलं जातं तुम्हाला. त्यावेळेस तुम्ही ए पासून एम पर्यंत आणि एन पासून झेड पर्यंत हे सांकेतिक भाषावरचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्ही लिहून घ्या, कारण ते महत्वाचं ठरत असतं आणि ते अक्षरमाला पण मध्ये पण उपयोगी येतं आणि सांकेतिक भाषामध्ये पण उपयोगी येतं. तर हे करण्यासाठी तुम्ही टाळू नका. येणाऱ्या पहिल्या 2-3 मिनिटांमध्ये ते लिहून घेणं फार महत्वाचं आहे. त्याची किमया तो प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला कळेल. ओके, नंतर बैठक व्यवस्था, डावीकडे कोण आहे, उजवीकडे कोण आहे, त्याचं बेसिक आहे. ओके, अशा प्रकारे एकंदरीत जर समजा ढोबळमानाने ह्या पेपरकडे बघितल्यानंतर, ह्या निष्कर्षाकडे बघितल्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाचा आजच्या पेपरमध्ये किंवा आजच्या सेमिनारचा भाग काय आहे तुम्हाला नाविन्यपूर्ण कळलं असेल की मला जो अगोदर माहित नव्हता तो कळलेला आहे. आतापर्यंत आयोगाने कोणकोणत्या घटकावरती प्रश्न विचारलेले आहेत आणि कसे विचारलेले आहेत, आयोग दरवर्षी बदल करतं का दरवर्षी सतत सारखेच प्रश्न विचारतं, हे प्रश्नांचं अनालिसिस करणं प्रत्येक उमेदवारानं गरजेचं असतं आणि ते आयोगाला अपेक्षित असतं.
दरवर्षी नवीन काही विचारलं का, हे तुम्हाला सगळं कशामध्ये स्पष्ट होणार आहे. मी जरी कन्क्लुजन सांगितलेले जेवढे सगळे कन्क्लुजन तुम्हाला कंबाईनचे काढायचे असतील तर हे आहेत. इथं सगळं तुम्हाला कोणत्या दोन वर्षी दोनदा पडला, कोणता घटक एकदाच पडला, कोणता घटक एकदा नाही पडला, हे सगळं कळत असतं. आणि राज्यसेवेच्या बाबतीमध्ये सुद्धा तर 6 घटक असे आहेत ते प्रत्येक एक्झाम मध्ये आहेत रे. मला वाटतं कंबाईन मध्ये 3 परीक्षेमध्ये जास्तीत जास्त घटक आहेत एकदाच. जो ठोकळा नावाचा टॉपिक आहे किंवा सांकेतिक भाषा आहे किंवा अक्षर मालिका, संख्या मालिका, हे 3 वेळेस आलेले आहेत. आणि संख्या, पदावली हे सुद्धा 3 वेळेस आलेले आहेत. पण असा एखादा तरी टॉपिक नाही की सगळ्यात चारीला 4 वर्षामध्ये पडलेला आहे. असा एकही टॉपिक नाही, 3 वेळेस पडलेले आहेत. पण राज्यसेवेमध्ये मात्र 4ही वर्षामध्ये 6 टॉपिक पडलेले आहेत. 6 तसेही प्रश्न संख्या त्यांची जास्त असते आणि तिथे 6 टॉपिक पडलेले आहेत. 6 कोणते आहेत तर तुम्हाला ते अंडरलाईन करून दर्शवलेले आहेत. कोणी राज्यसेवा तुमच्यापैकी कोणी करत असेल किंवा जवळचं भाऊबंद, नातलग, सगळे सोयी कोणी करत असतील तर त्यांना सांगा. हे वैशिष्ट्य विश्लेषण आहे, कुठं भेटणार नाही आणि कोणत्या पुस्तकामध्ये हे वर्णन करणार नाही. ओके, नक्कीच तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नांचा सराव करा. हे साधारण ढोबळमानाने दिलेले प्रश्न होते, पण कोणता टॉपिक शिकत असताना आज मला वाटतं तुम्हाला खोलामध्ये जाऊन मी 2-3 घटक शिकलेले आहेत, त्याच्यावरती प्रॅक्टिस करा. आणि सगळं संख्या मालिका आणि विषम टर्म्सला विसरू नका रे. घन, घातांक, बेरीज, बेसिक आहे त्याच्यावरतीच ते डिपेंड असतं. ओके, या ठिकाणी मी जेवढं काही एवढं सांगितल्यानंतर तुम्ही त्याचा अवलंब करावा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल अशी आशा बाळगतो आणि मी वाढत चाललेल्या या ठिकाणी सेमिनार या ठिकाणी संपवतो.